व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सरकारनं देण्याची वाट कशाला बघायची। आचार्य ही पदवी सरकारनं दिली। महात्मा गांधी, हसू नका हो, माझ्या तोंडून गांधी शब्द आले की हसता का मला कळत नाही। मी गांधी भक्त आहे। तर महात्मा गांधी, महात्मा ही पदवी सरकारनं दिली नाही। महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ही पदवी सरकारनं दिली नाही। स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सरकारनं दिली नाही। तसं आपण ना आजपासून ठरवूया, जिथे जिथे सावरकरांचा उच्चार करायचा तिथे तिथे भारतरत्न सावरकर। आज आपण सुरुवात केली, हळूहळू 8-10 वर्षानंतर ती उपाधी चिकटेल त्यांना आणि त्याच्यानंतर कुठल्याही पंतप्रधानाला भारतरत्न दिलं काय नाही दिलं काय काहीच फरक पडत नाही। ऑलरेडी ते भारतरत्न झालेले असतील, कारण सावरकर भारतरत्न झाले की खऱ्या अर्थाने भारतरत्न पुरस्काराचा सन्मान होणार आहे। एक नम्र विनंती आहे, बरेच जण मोबाईलमध्ये भाषण शूट करत आहेत। साक्षात जिवंत तुमच्यासमोर उभा आहे मी, तर मला डायरेक्ट बघणं आणि ऐकण्यापेक्षा त्या 2 इंचामध्ये असं मग काय होतं, माझं भाषण आणि सावरकरांचे विचार मोबाईलपर्यंतच पोचतात। माझी इच्छा आहे ते मेंदूत शिरले पाहिजेत, मेंदूतनं ते पाझरले पाहिजेत, हृदयापर्यंत गेले पाहिजेत। आणि मग आज जी लोक इथे येऊ शकलेली नाही आहेत त्यांच्यापर्यंत इथून गेल्यानंतर ह्या 1-1.5-2 तासामध्ये सावरकर तुम्हाला काय कळले हे तुम्ही तोंडाने सांगायला पाहिजे। मोबाईलमधलं फक्त ते व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवत राहतो आपण, आपल्याला काहीच कळत नाही त्यातलं। ही घाणेरडी व्हॉट्सॲप संस्कृती सुरू झाली। त्या सत्य असत्यता न पडताळता आलेला फॉरवर्ड करत राहायचं फक्त। आज अतिशय उत्तम अशी वक्तृत्व स्पर्धा गेली 3 वर्ष चालू आहे। या निमित्ताने अनेक तरुण मंडळी सावरकरांचं वाचन करतात, त्यांचे आईवडील वाचतात, कारण जेवढी लहान लहान मुलं आहेत ते साधारण त्यांचे आईवडील त्यांना ते लिहून देतात भाषण। त्यामुळे त्या निमित्ताने आईवडील वाचतात सावरकर। त्यामुळे ही वक्तृत्व स्पर्धा हळूहळू त्याचा एक मोठा वृक्ष होईल आणि घराघरापर्यंत सावरकर पोचण्यासाठी हा एक खूप सुंदर मार्ग आहे। दिल्लीमधला एक तो वेडा मुलगा काहीतरी बडबडत असतो, मी त्याचे आभार मानतो। आभार अशासाठी की हिंदू धर्मीय लोक आहेत ना फार थंड असतात, पेटायला भयंकर वेळ लागतो। बरं, वाचन बिचन करण्याच्या फंदात आपण पडत नाही। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त पैसा कसा कमवायचा, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं एकमेव ध्येय आहे, ते म्हणजे पैसा। त्यामुळे वाचन हे महापुरुष काय केलं यांनी या भानगडीतच आपण पडत नाही। पण अशा वेळेला तो एखादा बोलला तिकडे काहीतरी की अचानक एक जागृती येते आपल्यामध्ये आणि सगळी मंडळी कामाला लागतात आणि सावरकर साहित्य शोधून काढतात, त्यातले पॅराग्राफ लिहितात, ते फेसबुकवर टाकतात, व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरनं टाकतात, माझी भाषणं शोधून काढतात यूट्यूबवरनं, त्याचे तुकडे पाडून ते त्यामुळे काय होतं, अचानक एक सगळीकडे ना एक सावरकर वातावरण तयार होतं।
पुन्हा महिना दीड महिन्याने आपण थंड व्हायला लागलो की त्याला बोलायची इच्छा व्हावी. आणि काय दहशत आहे बघा. ब्रिटिशांवर दहशत होती सावरकरांची. स्वतंत्र भारतात सुद्धा आज सावरकरांना जाऊन 54 वर्ष झाली. त्या एकाच नावाची दहशत आहे बघा. सगळ्यांना भीती वाटते ती सावरकरांचीच. समकालीन अनेक नेते होऊन गेले, ह्याच महाविद्यालयात शिकलेत, पण त्यांच्याबद्दल कोणी असं काही होत नाही बघा. फक्त सावरकरांबद्दलच होतं. ही फार गंमत आहे. तर सगळं आपण ना असं एक सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचं हे सगळं, आणि त्या वेड्या मुलाला असंच बोलत राहू दे. आणि साधी गोष्ट आहे, त्याच्याकडनं अपेक्षा करणं पण चुकीचं आहे, कारण त्याला आपल्या आजीचा सुद्धा इतिहास माहीत नाही. त्याला सावरकरांचा इतिहास माहीत असणं ही अपेक्षा करणंच चुकीचं आहे हो. तो पुणेकरांना असली अपेक्षा करू नका. कारण त्याच्या आजीनी म्हणजे श्रीमती इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना आपल्या मुंबईच्या जे सावरकरांचं राष्ट्रीय स्मारक झालं त्यासाठी वैयक्तिक खात्यातून रुपये 15,000ची देणगी दिली होती. एवढंच नाही, त्या पंतप्रधान असताना पोस्ट ऑफिसच्या तिकिटावरती पहिल्यांदा सावरकरांचं छायाचित्र छापलं गेलं. म्हणजे इंदिरा गांधींना सावरकरांची किंमत होती, माहीत होतं काय भानगड आहे ती. म्हणून म्हटलं नातवाला आजीचा इतिहास माहीत नाही, चायला ते कुठलं सावरकर फार लांब आहे. ते सावरकर बोलता पण येत नाही, सावरकर असं काहीतरी बोलता. गोळवलकर तर तिथेच तो फिरतो, करपर्यंत येतच नाही. ज्याला प्रतिक्रिया देताना सुद्धा मित्राचा मेसेज वाचू आपण बघितलं नाही का, ते आज की अदालतमध्ये बघितलं ना, मित्राचा असं लिहितो तो. तर त्यामुळे कशी जनजागृती झाली. त्यामुळे आज बघा ना काय माणसं जमलेत, बाहेर जमलेत, आज जमलेत. छान वाटतं असं नाही, सगळे असे सावरकरांनी असे भरलेली माणसं आलेत. आपली गंमत काय माहिती आहे, ह्या इलेक्शनचा काळ येतो तेव्हा एक रविवारची सुट्टी असते आपल्या सगळ्यांना झोपायचं. एक पहिल्यांदा सांगतो की सावरकरांची गोष्ट मी अजिबात सांगणार नाही. आता गोष्टी माहिती आहेत सगळ्यांना. बरं, माझी अवघड पोझिशन अशी झालेली आहे की ह्याच्या आधी 7 भाषणं झाली आहेत. त्यामुळे जवळजवळ सगळे मुद्दे सावरकरांचे सांगून झालेत आणि त्या सगळ्या 7 जणांनी भाषण केलं. त्यांची मी ऐकत होतो. 2 इथे बसून ऐकली, मग आतमध्ये गेलो, आतमध्ये बसून ते ऐकत होतो. खरंच सांगतो, ह्या सगळ्यांचा माझ्यापेक्षा जास्त सावरकरांचा अभ्यास आहे. त्यांच्या एवढं चांगलं नाही बोलता येत मला, त्यांच्या एवढा अभ्यास नाही माझा, पण वेडवाकडं काहीतरी बोलतो मी. ते लोकांना आवडतं. ते का आवडतं मला माहीत नाही. तर इलेक्शनचा काळ असतो, रविवार असते, आपल्याला झोपायचं असतं. आपण सगळ्यांना सांगितलेलं 8-8:30 आज काय उठायचं नाही, कारण 6 दिवस आपण पहाटे उठून वगैरे सगळं केलेलं असतं, झोप काढायची असते. पण तो दूधवाला भैया, तो कचरा घेऊन जाणारा पेपरवाला, ह्यांच्या काही वेळा चुकत नाहीत, त्यांना सुट्टी नसते. ते बरोबर 5:30-6 वाजल्यापासून बेल वाजवायला सुरुवात करतात. मग त्या अर्धवट झोपेतल्या अवस्थेमध्ये आपण बेडरूममधनं दरवाजापर्यंत जातो त्याला शिव्या देत, आणि आपल्याला झोपायचं असतं नंतर परत. त्यामुळे आपण ना अशा अवस्थेत जातो बघा, झोप जाऊ देत नाही आपण. झोप जाऊ देत नाही, असे जातो. म्हणजे काय ठेवलं की परत झोपायचं असतं. मग तो दरवाजा उघडतो, ती पेपराची बेंडोळी किंवा ते दुधाची पिशवी, बाटली, जे काय असेल ते घेतो, आणि दरवाजा लावता लावता अचानक आपल्या नजरेस एक गोष्ट पडते की रात्री कोणीतरी आपल्या दरवाजावर एक स्टिकर चिकटवून गेला आहे, गर्व से कहो हम हिंदू है, आणि बाजूला कमळ असतं किंवा धनुष्यबाण असतो. आणि त्या झोपलेल्या अवस्थेत ती बाटली किंवा पिशव्यात घेतलेल्या अवस्थेत ते वाचल्यानंतर चाहायला अचानक छाती फुगते आपली अशी. किचनपर्यंत आपण असे सरळ आपल्याला काहीतरी वाटतं, काहीतरी आहे त्या हिंदू असण्यामध्ये. आणि तो फ्रीज उघडतो, ती ठेवतो तिथेच तो हवा जाते निघून, आणि आमचा हिंदुत्वाचा फुगा फुटतो आणि आम्ही जाऊन झोपतो.
मग उठल्यानंतर परत पुढच्या रविवारीपर्यंत हा विचारच येत नाही मनात की हे काय भानगड आहे, हे गर्व से कहम हिंदू आहे असं म्हटलं की काय होतं असं प्रत्येक हिंदू माणसाच्या रक्तामध्ये, पेशींमध्ये. हे का होतं? काय कनेक्शन आहे या हिंदू शब्दाशी? काय नातं जोडलेलं आहे? अवीट नातं आहे. मग आपल्या प्रश्नात प्रश्न येत नाहीत की मग हिंदू हा शब्द का? बिंदू का नाही? कुंदू का नाही? मुंदू का नाही? असं नाही येत मनात कोणाच्या प्रश्न. आपल्या मनात प्रश्न एकच येतात, पैसा कसा कमवेन? एकाचे 2 फ्लॅट कसे होतील? 2च्या 4 गाड्या कशा होतील? म्हणजे असले प्रश्न पडतच नाहीत, कारण आम्हाला तसे शिक्षणच तसं दिलं गेलेलं आहे. ब्रिटिश धार्जिणं शिक्षण. अंतिम ध्येय वर्षाला किती लाखांचं पॅकेज, ह्याच्या पलीकडे काही शिकवलंच नाही. का आहोत आपण हिंदू? काय आहे ही धर्म नावाची भानगड? हे जे मी सगळं बोलतोय ना, हे शरद पोंक्षेचे विचार नाही आहेत, हे सगळे सावरकरांचे विचार आहेत. ते अतिशय सोपे करून सांगायचा मी प्रयत्न करतो. कारण सावरकरांची भाषा, म्हणजे मी जेव्हा सावरकर वाचतो तेव्हा मला 1 पान 3 वेळा वाचावं लागतं कमीत कमी, त्याशिवाय माझ्या मडक्यात ते शिरत नाही. पहिल्यांदा नुसतीच अक्षर ओळख होते, दुसऱ्यांदा काय म्हणायचं असा अंदाज येतो, तिसऱ्यांदा आयला तात्यारावांना असं म्हणायचं, असं होतं ते. नाही, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला पहिल्यांदा वाचल्यावर कदाचित कळेल. साधारण आपल्या माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे 3 ते 4 वेळा 1 पान वाचायचं, मग पुढे जायचं, असं मी वाचत आलो आहे त्यांचं. ते धर्म भानगड काय काय होय असं काय? हे एकदाच काय ते नीट करा बाबा. तरी धर्म भानगड काय आहे? धर्म हा शब्द कुठला आहे, काय आहे? इंग्लिशमध्ये धर्माला रिलिजन म्हणतात. मग इंग्रजी भाषेमध्ये जो शब्द आहे रिलिजन, तो अतिशय संकुचित शब्द आहे. एवढा धर्म हा शब्द संकुचित नाही, धर्म हा प्रचंड व्यापक शब्द आहे. मग जगामध्ये किती धर्म आहेत? तर सगळेजण म्हणतात हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन. नाही, जगामध्ये धर्म एकच, हिंदू धर्म. बाकी सगळ्या धर्म संस्था आहेत. तर कधी कधी मी व्याख्यानाला जातो तेव्हा माझी ओळख करून देताना नेहमी एक वाक्य, आज म्हटलं नाही ते बरं झालं, कट्टर हिंदुत्ववादी शरद पोंक्षे असं म्हणतात मला. मुळात हिंदू धर्मीय कधी कट्टर होऊ शकत नाही, कधीच नाही. कट्टरता कधी येते? जेव्हा आपण एखाद्या संस्थेचे सभासद असतो आणि त्या संस्थेची जी घटना आहे, त्या संस्थेचे जे नीती नियम आहेत, ते 100% काटेकोरपणे जो पाळतो तो कट्टर असतो. कट्टरता नियम, घटना, कलम 100% काटेकोर पाळणं, तिथे कट्टरता सुरू होते. त्यासाठी संस्था, संघटना असावी लागते. हिंदू ही संघटना नाही, हिंदू हा एकमेव धर्म आहे. मग धर्म म्हणजे काय? इंग्रजी भाषा हीच मुळात दरिद्री भाषा आहे. त्याला आई नाही, बाप नाही, स्वर वेगळे नाहीत, व्यंजनं वेगळी नाहीत, सगळं एकत्र मिक्स झालेलं आहे. ते ABCDEFGHI असं येतं ते मध्ये मध्ये. बघा ना, C आणि Tच्या मध्ये U घातला तर आपण उच्चार काय करतो? कट, म्हणजे असा उच्चार करतो. पण तोच UP आणि Tच्या मध्ये घातला की तो पट नाही होत, पुट होतो. कळलं का दळभद्री भाषा आहे? बरं, त्याच्यामध्ये सायलेंट ही एक भानगड आहे. लिहायचं ते बोलायचं नाही म्हणे. याला असं कधी भाषा असते काय? फॉक्स वॅगन, मग वरनं सुरुवात नाही करायची. त्यामुळे इंग्रजीमध्ये धर्माला रिलिजन म्हणतात, ही अतिशय संकुचित
धर्म म्हणजे गुणधर्म, निसर्गाने दिलेला गुणधर्म. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक वनस्पतीला, प्रत्येक मनुष्याला, प्राण्याला, पक्षाला, निसर्गामध्ये जे जे आहे त्या प्रत्येकाला धर्म आहे. त्यामुळे निधर्म असा शब्दच अस्तित्वात नाही. निधर्म असं काही असूच शकत नाही. साध्या दगडाला सुद्धा धर्म आहे. एक दगड असा ठेवलेला असतो, तो दगड धर्म काय त्याचा, कोणीतरी हलवल्याशिवाय तो हलणार नाही. आपाप दगड असा इकडे बघायला लागला, इकडे असं नाही होत. कोणीतरी माणसाने ढकलायला लागतं, पक्ष्यांनी ढकलावं लागतं, प्राण्यांनी ढकलावं लागतं, वनस्पती ढकलतात, ऊन वारा पाऊस ढकलतं. कुणीतरी ढकलल्याशिवाय तो त्याची जागा सोडत नाही, वळतही नाही. तो तिथेच म्हणजे हजारो वर्ष जर एका दगडाला कोणीच हलवलं नाही तर तो हलत नाही. त्याचा धर्म पाळतो. निसर्गाने दिलेला तो धर्म आहे त्याचा. मग जिथे सावरकर म्हणतात दगडाला सुद्धा धर्म आहे, तिथे प्रत्येक मनुष्याला धर्म आहे, वनस्पतीला धर्म आहे, प्राण्यांना धर्म आहे. मग निधर्म हा शब्द आला कुठून? ही काय भानगड आहे? हे कोणी घुसपटवलं मध्ये? असं असूच शकत नाही. मग धर्म म्हणजे गुणधर्म, निसर्गाने प्रत्येक गोष्टीला दिलेला मूळ गुणधर्म, नैसर्गिक गुणवत्ता, नैसर्गिक गुणधर्म. नदीचा गुणधर्म काय? उगम पावल्यापासून ते समुद्राला जाऊन मिळणं. मग तुम्ही दऱ्या आणा, खोरे आणा, मोठमोठे पर्वत उभे करा, मानवनिर्मित भिंती उभ्या करा, काय वाटेल ते करा, त्या सगळ्यांवर मात करून ती नदी शेवटी समुद्रामध्ये जाऊन विलीन होते. हा तिचा धर्म ती पाळते. आणि जात असताना आजूबाजूच्या सजीव प्राणी पक्ष्यांना ती आपलं जीवन म्हणजे पाणी देऊन सजीव करण्याचं, सजीव ठेवण्याचं काम करते. हा तिचा धर्म आहे. अग्नीचा धर्म काय? अग्नीपासून जवळ गेला तर ऊब मिळते, अग्नीत पडलात की जळून खाक, तिथे आरक्षण नाही. पोंक्षे ओपन कॅटेगरीतले पडले, अख्खे जळून गेले. 40% आरक्षणवाल्या 40% भाग शिल्लक राहिला, बाकी जळला. असली भानगड नाही. तो तिचा धर्म पाळतो. डॉक्टरचा धर्म काय? आलेल्या प्रत्येक पेशंटला बरं करणं. माझा धर्म काय? मी कलावंत आहे, 2.5-3 तास नाटकातून, सिनेमातून, मालिकांमधनं तुमचं मनोरंजन करणं, हा माझा धर्म आहे. माणसाचा धर्म काय? दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं, म्हणजेच हिंदू असणं. हिंदू हा एकमेव धर्म आहे. बाकी धर्म संस्था आहेत. त्या प्रेषिताला, त्या संतांना भौगोलिक सामाजिक परिस्थितीच्या गरजेतून एखाद्या त्या समुदायाला एका संघटित रूपात बांधण्याची जेव्हा गरज निर्माण झाली, तेव्हा त्यांना एकत्र बांधलं आणि मग त्या धर्मसंस्थेची स्थापना झाली. म्हणून त्या सगळ्या धर्मसंस्थांचे संस्थापक आहेत. धर्माची स्थापना आहे. हिंदू धर्माची स्थापना नाही, हिंदू धर्माचा संस्थापक नाही. शंकराचार्य काही संस्थापक नव्हेत. आणि जिथे धर्मसंस्था येतात तिथे बघा 5 वेळा नमाज पडला पाहिजे, जुगार न खेळणारा, असे सगळे नियम येतात. तो मुसलमान, तो ख्रिस्ती. इथे ती भानगडच नाही. इथे संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही देवळात न जाणारा, घरामध्ये एकाही भिंतीवरती देवाचा कधीही फोटो नसणारा, देवघर नसणारा, एवढंच नाही, देवाला शिव्या देणारा सुद्धा हिंदूच असतो. हे हिंदू धर्माचं सौंदर्य आहे. आणि अशा अर्थाने आपण सगळे हिंदू आहोत. म्हणून सावरकर काय, किंवा त्याच्या आधी विवेकानंद काय म्हणाले की पृथ्वी तलावर जन्माला येणारं प्रत्येक मूल हे जन्माला येतं तेव्हा हिंदू असतं. मग त्याचे आई वडील त्याच्यावर संस्कार करतात आणि त्या धर्मसंस्थेचे त्याला सभासद करून घेतात. मग तिथे कट्टरता सुरू होते. हिंदू धर्मामध्ये कट्टरता नाही येत. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, बा इतर धर्मी बघा कसे ते असे लाईनीत बसून नमाज पडतात किंवा मेणबत्त्या घेऊन तिकडे जातात क्रॉसजवळ. असं आपल्यात कधी काही होत नाही हो. मुळात हा अल्पसंख्याकांचा नियम आहे.
अल्पसंख्य एकमेकांना हात धरून असतात, कधी लक्षात ठेवा. म्हणजे तर पुण्यामध्ये एका रस्त्यावर 2 बायका या दिसतात एकमेकींना, रोज बघतात, कधी हसतही नाहीत, बोलायची गोष्ट दूर. पण ह्याच दोघी जेव्हा ऑस्ट्रेलियात भेटतात, ह्या दोघी जेव्हा लंडनमध्ये भेटतात, वर्षानुवर्षांची मैत्री असल्यावर काय मिठीच मारतात. हो म्हणजे का, फर्ग्युसन रोडला तुम्हाला रोज बघते मी, हो मी तिथेच राहते, काय सांगतेस, हो मग तू तर कुठे राहतेस, मी इथे, माझा एक ना भाऊ आहे त्याच्याकडे आली मी, हो माझा इथे मुलगा असतो हल्ली, हो. मग आता उद्या काय करत, काही नाही, मग आपण भेटूया का, भेटतात बघा. मग तिथून ते मुक्काम किती आहे काय, मग त्याच्यामुळं पुण्यातली मैत्री होती त्यांची. पुण्यात यायला 10 वर्ष बघताय, हसणार पण नाहीत. अल्पसंख्य, आपण तिकडे अल्पसंख्य होतो, ते हिंदू राष्ट्र नाही. तिथे गेलेले हिंदू पटकन एकमेकाला चिकटतात, एकमेकाचा आधार शोधतात. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडलं असेल की आपण इथे असे एकत्र का नाही जात, जायची गरज नाही, हे आमचंच राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्रच आहे, सवालच येत नाही. हे गरज नाही आम्हाला कुठल्या पंतप्रधानाची, राष्ट्रपतीची हे जाहीर करण्याची. कारण जगाचा नियम आहे, ज्या देशामध्ये ज्या धर्माचे लोक बहुसंख्य असतात तो देश त्या धर्माचा असतो. फ्रान्स फ्रेंचांचा आहे, रशिया रशियन लोकांचा आहे, जपान जपानीज लोकांचा आहे. मग त्यांचे कायदे कानूनसुद्धा तिथल्या बहुसंख्याकांचा विचार करून केले जातात. दुबई मुस्लिम राष्ट्र आहे, इंग्लंड ब्रिटिशांचं आहे, स्पेन स्पॅनिश लोकांचं आहे, मग हिंदुस्थान हिंदूंचं आहे. एवढी मारामारी करायची गरजच नाही, आहेच. कारण इथे 80% इथे पहिल्यापासून बहुसंख्य कोण आहे, हिंदू आहेत. आम्हाला गरजच नाही आम्हाला कोणी सांगायची हे हिंदू राष्ट्र नाही म्हणून. निधर्मिता असण्याचा सवालच येत नाही, कारण निधर्मी कोणीच नाही, असं काही अस्तित्वातच नाही. कारण मनुष्य धर्म आहेच ना तुम्हाला, मग तो मनुष्य धर्म आहे, माणुसकी धर्म आहे, म्हणजेच तुम्ही हिंदू आहात. मनुष्य आणि माणुसकी धर्माचं दुसरं नाव हिंदू असणं. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये वसुधैव कुटुंबकमची भावना आहे. म्हणून बंकिमचंद्रांनी वंदे भारतम लिहिलं नाही, वंदे मातरम लिहिलं. पृथ्वीला वंदन करणारं गीत लिहिलं. कारण अंतिम ध्येय सावरकरांचं पृथ्वी हे राष्ट्र असायला पाहिजे. काय व्यापक आहे विचार बघा. सावरकर म्हणतात, सावरकरांना विचारलं की अंतिम ध्येय तुमचं काय, सतत हिंदू 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 करता. तेव्हा ते म्हणाले, मला जर असं कोणी विचारलं की तुझी जात कुठली, तर मला हे सांगायला आवडेल की मनुष्य ही माझी जात आहे. मला विचारलं धर्म कुठला, तर मला हे सांगायला आवडेल की माणुसकी हा माझा धर्म आहे. मला जर विचारलं तर राष्ट्र कुठलं तुझं, तर पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे हे सांगायला मला आवडेल. पण हे अंतिम ध्येय जर साध्य करायचं असेल तर मला आधी हिंदुस्थानावर नितांत प्रेम करणाऱ्या हिंदूंना संघटित करावं लागेल. हे कार्य मी करतो. अमेरिकेतल्या लोकांनी अमेरिकेवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र करावं, इंग्लंडमध्ये इंग्लंडवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र करावं. जेव्हा असे प्रत्येक देशाचे संघटित स्वरूपातले लोक एकत्र येतील तेव्हा मग आपण सर्वांनी मिळून पृथ्वीवर प्रेम करणारी मनुष्यजात निर्माण करावी. कारण अंतिम ध्येय आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत शिल्लक राहणार आहे ती फक्त मनुष्य जात. सगळं संपुष्टात येईल, माणुसकी धर्म संपणार नाही, मनुष्य जात संपणार नाही. म्हणूनच जगाला मार्गदर्शन करणारा देश कोणता, तर एकमेव हिंदुस्थान. जगाचा मातृदेश आहे हा. जगाला मार्गदर्शन करण्याची कुवत आहे, क्षमता आहे. आपल्यापर्यंत हे कोणी शिकवलंच नाही, आपल्याला कोणी सांगितलंच नाही. मग हिंदू हा येतो शब्द आला कसा, कुठून आला?
मुळात आपण कोण, कुठून आलो, कसे आलो? आसिता सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभूश्चैव. मातृभू म्हणत नाहीत सावरकर, पितृभू म्हणतात. 100 वर्ष राहिल्यावर मी म्हणू शकतो या देशाचा ही माझी मातृभूमी आहे, पण माझी पितृभूमी आहे असं मी नाही म्हणू शकत, जर ती नसेल तर. पितृभूमी म्हणजे काय? माझी पित्र म्हणजे पोंक्षे घराण्याचा जो मूळ पुरुष आहे तो कुठला असायला पाहिजे? या 7 नद्यांच्या तीरावरचा. तुमच्या घराण्याचा मूळ पुरुष इथला असायला पाहिजे. 100 वर्षापूर्वी आम्ही जर्मनीत राहत होतो. 100 वर्षापूर्वी माझे पणजोबा इथं राहायला आले, तेव्हापासून आम्ही इथले. असली भानगड आपल्यात नाही आहे बघा. असं आपण म्हणत नाही. असं आपण परदेशात गेल्यावर म्हणतो, इथे नाही म्हणत. इथे आमचे सगळे पूर्वज इथलेच आहे, इथ्याच मातीत जन्माला आलेले. समान धागा आहे हा आपल्या सगळ्यांना जोडणारा. मग जाती किती असू देत, पूजेच्या पद्धती किती असू देत, लग्नाच्या पद्धती किती असू देत, कार्याच्या पद्धती किती असू देत, पण मूळ धागा काय? हा सगळ्या 140 करोड हिंदू लोकांचा मूळ धागा एकच. 7 नदीच्या काठावर राहणारे आहोत आपण. आपला जन्म इथेच, आपली कुळं इथेच जन्माला, आपली पूर्वज इथलेच. पितृभू म्हणजे पित्र इथलीच. पितृभू पुण्यभूश्चैव. पुण्यभूमी आपली कुठली आहे? आपली पुण्यभूमी हीच आहे. आपल्याला नाही जहाजात बसून जावं लागत. आपण जातो का? आपलं पंढरपूर आपल्या देशात आहे, काशी मथुरा इथेच आहे. आपली सगळी तीर्थक्षेत्र म्हणजे पुण्यभूमी आपली सगळी इथेच आहे, याच 7 नद्यांच्या तीरावर. हा दुसरा अत्यंत मोठा समान धागा. आपले पूर्वज इथलेच, आपली पुण्यभूमी इथलीच, तसेच आपले सगळे संत महात्मे पण इथलेच. आम्हाला नाही मक्का मदिनाला जावं लागत. आमचा पोप तिकडनं इकडे येऊन मग सांगत नाही काही. आमच्या इथे बाजूला राहणार आळंदीतले ज्ञानेश्वर आम्हाला शिकवतात. इथे बाजूच्या सिंहगडावरचे रामदास स्वामी शिकवतात. देऊचे तुकाराम महाराज आम्हाला शिकवतात. सगळे संत महात्मे याच भूमीतले. अशी ज्या ज्या ह्या हिंदुस्थानातल्या माणसाला ही आसिता सिंधू म्हणजे पर्वतापासून हिमालयापासून ते खाली समुद्रापर्यंत ही संपूर्ण भूमी आपली पितृभूमी वाटते. पितृभूमी ज्याची ज्याची आहे, ज्याची ज्याची पुण्यभूमी आहे, ज्यांचे पुण्यात्मे इथलेच, तीर्थक्षेत्र इथलेच, ते सगळे हिंदू. मग हिंदू शब्द आला कुठून? बघा गंमत आहे, तुम्ही सगळ्यांनी एकदा हिंदू म्हणून बघा. एकदा म्हणा हिंदू. तुम्हाला जाणवलं काही? बेंबीच्या देठाचं पोट हलतं बघा आपलं. हिंदू असं म्हणता नाही बघा, हिंदू असं ना हलतं. बिंदू म्हणताना हलत नाही. बिंदू कुंदू मुंदू काय नाही, इथल्या इथं बोलता येतं. ओंकारातून 7 स्वर निघाले. ओंकार कधी ओम असं नाही म्हणता येत. मग तो ओम नावाचा माणूस येतो. ओंकार नाही आहे, आपल्याला ओंकार आणायचा ना, त्याच्यातून 7 स्वर जन्माला आले. तसं हिंदू पण बेंबीच्या देठापासूनच बोलावं लागतं, जिथून ओंकार जन्माला आला. त्याशिवाय हिंदू म्हणताच येत नाही. श्वास घेऊनच म्हणावं लागतं. या 7 नद्यांच्या काठावर आपले पहिले पूर्वज इथे राहायला आले. मुळात मनुष्य जातीचा निर्माणच इथे झालं आहे. म्हणजे मी 25 वर्षांपूर्वी जेव्हा पुण्यामध्ये येत होतो नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने, तेव्हाचं पुणं आणि आत्ताचं पुणं जमीन आसमानाचा फरक पडला. माणसं वाढत गेली तसं ते वाढत वाढत गेलं. पूर्वी पुणे संपल्यानंतर बऱ्याच काळाने पिंपरी चिंचवड यायचं. आता तो मधला काळच संपला, सगळं चिकटलं एकमेकाला. हळूहळू सातारा चिकटायला आलं, सातारा कराडा चिकटायला आलं. तसं या 7 सिंधूच्या रानावर हिंदू हळूहळू वाढत 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 जगभर पसरले. म्हणून मूळ मनुष्य निर्मितीच झाली ती 7 सिंधूच्या काठावर.
म्हणून एक दिवस असं म्हणतात ना, एक दिवस संपूर्ण जगावर फक्त हिंदूंचंच राष्ट्र असणार, हिंदूंचंच राज्य असणार. कारण या सगळ्याचं मूळ तिथे आहे हो. सच अपभ्रंश होतो. काय होतं, परकीय सत्ता जेव्हा आक्रमण करतात तेव्हा फक्त तलवारीला तलवारी नाही भिडत, संस्कृतीला संस्कृती भिडते, भाषेला भाषा भिडते. मग आक्रमण करणाऱ्यातले काही लोक इथेच राहतात, मुक्काम करतात. हुणांचं आक्रमण झालं, हुण गेले नाहीत, ते आमच्यात मिक्स होऊन गेले. आमची भावनाच ती आहे, वसुधैव कुटुंबकमची. कित्येक वेळा आपण म्हणतो ना, बाकीच्या देशात बघा ते 100 वेळा विजा सगळं करायला लागतं. ह्याला आपली धर्मशाळा नाही आहे. जो मनुष्य धर्मीय माणूस आहे तो आपला आहे, म्हणून आम्ही सगळ्यांना वेलकम करतो. धर्मशाळा नाही, सगळ्यांना आपण जवळ करतो. कारण आपण मनुष्य या जातीने सर्व जगातल्या प्रत्येक माणसाशी बंधुत्वाचं नातं जोडलं गेलं आहे आपलं. कारण सगळे जन्माला आले ते हिंदू म्हणून आले, नंतर मुसलमान झाले, नंतर ख्रिश्चन झाले. म्हणून वसुधैव कुटुंबकमची भावना आहे. म्हणून वंदे मातरम, वंदे भारतम नाही. त्यामुळे सावरकरांची स्वातंत्र्याची लढाई कुठल्या एका सीमा असलेल्या हिंदुस्तान नावाच्या देशाच्या स्वातंत्र्याची लढाईच नव्हती. ही लढाई होती मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याची. आणि म्हणूनच सावरकरांनी जात कधीच मानली नाही. तर त्यांच्यासाठी एकच जात होती, मनुष्य जात. मला जन्म कुठे घ्यायचा आहे, ब्राह्मण कुळात, भंगी कुळात, तेली कुळात, चांभार कुळात, हे हा मला चॉईस नाही आहे. ह्याच्यात माझं कर्तृत्व शून्य आहे. मी जन्म कुठे घेतला. तर मग केवळ जन्माला आलो म्हणून त्या जातीचा ठपका लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. सावरकरांना याच्याबद्दल संताप यायचा. कर्माने माणसं त्या जातीची बनतात. सगळ्या जाती बघा ना, व्यवसायधिष्ठित आहेत. कुंभार, चांभार, वाणी, ब्राह्मण, लोहार, सगळ्या जाती बघा त्या व्यवसायाधिष्ठित जाती आहेत. मग जर चांभार 10 पिढ्या चांभारकीचा व्यवसाय करत आले आणि जर 11व्या पिढीतला मुलगा असं म्हणाला की मी आता वेदशास्त्र संपन्न होणार, मी वेधशाळेत जाऊन सगळं शिकणार आणि मी सत्यनारायणाची पूजा सांगू शकतो, मी लग्न लावू शकतो, तर तो ब्राह्मण व्हायला पाहिजे. पण तरीही त्याला कागदावरती काय लिहावं लागतं, जात कॉलम समोर चांभार. हे किती घाणेरडं आहे. म्हणून सावरकरांना सनातन हिंदू धर्म मान्य नाही. म्हणून त्यांनी राष्ट्रीय हिंदुत्वाची व्याख्या केली, आसिता सिंधूपर्यंत. त्यात त्यांनी ही भानगड आणली नाही बघा. सावरकर समजून घ्यायला पाहिजे. सावरकर ही व्यक्तीच अफाट होती. त्यामुळे रिलिजन या शब्दात ते बसतच नाही सगळं. बघा ना, आपण मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे बघा. मराठी भाषेमध्ये अलिंगन हा शब्द आहे. अलिंगन, मिठी, कुशीत शिरणं, ह्या सगळ्या क्रिया स्त्री आणि पुरुषाच्या होतात, बरोबर. पण अलिंगन म्हटलं की स्त्री पुरुषाचं रिलेशन बदलतं. मिठी म्हटलं की रिलेशन चेंज होतं. कुशीत शिरलं म्हटलं की रिलेशन चेंज होतं. किती सुंदर भाषा आहे बघा. सावरकर म्हणतात, ज्या समाजामध्ये ज्या ज्या भावना अस्तित्वात आहेत त्या भावनांना त्या समाजाच्या भाषेत शब्दही आहेत. भावनाच जिथे नाही तिथे शब्द असण्याचं कारणच येत नाही. तर आपल्याला ह्या रिलेशनशिपवर आपले अलिंगन शब्द लिहायचा का, मिठी लिहायची का, कुशीत शिरणं लिहायचं का, कवेत घेणं लिहायचं, सगळे शब्द बदलतात. क्रिया बघायला एकच आहे, पण रिलेशनशिप, त्याचं पावित्र्य सगळं बदलत जातं. इंग्रजीमध्ये या सगळ्या क्रियांना एकच शब्द आहे, हगायचं. मुलगा येईल म्हणतो आय वॉन्ट टू हग यू. अरे काय, बायकोला तेच म्हणतो आय वॉन्ट टू हग यू. ही कुठली घाण दारिद्र्य भाषा. मेड फॉर इच अदर, असले दलिद्री कधी असतं का काही.
असतं? 50च्या लोकांना विचारा. असं अस्तित्वातच नसतं. पदरी पडलं पवित्र झालं, हे खरं आहे. मराठी भाषा ही अशी आहे. एकदा वाचा भाषा शुद्धी पुस्तक, सावरकर वाचा हो तुम्ही. मी फक्त ना ते अतिशय सोपं कसं करून सांगते त्याचा माझा हा अट्टहास असतो. कित्येक वेळ म्हणतो असं कुठे सावरकरांनी लिहिलं आहे. अरे मूर्खा, तसं लिहिलेलं नाही आहे, पण त्यांना काय म्हणायचं आहे ते मी तुला मेंदूत शिरेल अशा पद्धतीने सांगतोय. सावरकरांच्या शब्दात वाचायला गेलं ते तू निघून जाशील 5व्या मिनिटाला. मला टिकवायचेत माणसं. खरंच सांगतो, महाराष्ट्रात सावरकरांवर बोलणाऱ्यांमध्ये सगळ्यात शेवटचा नंबर ज्ञानाच्या दृष्टीने माझा लागतो. तर मला खरंच एवढं ज्ञान नाही आहे. 30 वर्ष अभिनय क्षेत्रात राहून जे काही तासभर मिळतो अर्धा, त्याच्यात मी आपलं थोडंसं मग परत आणि वाचतो कसं माहिती आहे तुम्हाला, एक पान 3 ते 4 वेळा. अशी 10,000 पानं वाचायची. म्हणजे किती वर्ष गेली, म्हणून एवढी वर्ष लागली भाषणं द्यायला. पण माझ्या लक्षात आलं की हे आहे असं जर मी वाचायला लागलो ना आणि असं जर मी सगळं सांगायला लागलो तर लोक कंटाळणार, त्यांच्या डोक्यावरनं जाणार. कारण जवळजवळ 100 वर्षापूर्वीची भाषा आहे. शब्दच माहीत नाहीत, सगळी इंग्रजाळलेली पोरं. त्यांना आता मला सावरकर समजून सांगायचे आहेत. मग मला भरवावं लागतं छोट्या छोट्या अशा गोष्टीतून. म्हणून कदाचित माझं आवडत असेल. पटकन आपलं वाटतं, हा याला आपल्यातलं बोलतो हा, नाही? ते फारच विचारवंत आहेत बाबा. ते बोलले काय असे चेहरे होतात. मग खूप विद्वान लोकांची भाषणं मी पण ऐकायचो पूर्वी, काहीच कळायचं नाही हो. मग मी भाषणाला उभा राहिलो तेव्हा पहिलं ठरवलं आहे अगदी सोपं करायचं. तर जशी भाषेची आक्रमण होतात, भाषा एकमेकात मिसळते, संस्कृती, संस्कार, त्याच्यामुळं सप्त सिंधू असं ओळख होती आपली सगळ्यांची, या 7 नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांची. या 7 नद्या किती अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा यांचं आपल्या आयुष्यामध्ये. आपल्या घरामध्ये वर्षातून एकदा तरी भटजी नावाचा प्राणी येतो. कशाला तरी येतो. आता गणपती येणार, गणपती नसेल त्यांच्याकडे नवरात्र बसतं, नवरात्र नसेल तर तिथे आणि काय लक्ष्मीपूजन आहे. हे तरी काही झालं तरी हे विधी करतातच लक्ष्मीपूजनाचा. हां, कारण तेच हवं आहे ना आपल्याला. आणि सत्यनारायण करतात त्याच्यासाठी लक्ष्मी येते म्हणून. पण काही असेल, कारणं कुठली असतील, एक तरी वर्षातला दिवस एक भटजी नावाचा प्राणी आपल्याकडे येतो. आणि मग तो त्या यजमान बसलेले असतात आणि मग त्या यजमानांना तो सांगतो. पहिला मंत्र म्हणतो. कुठल्याही हिंदू धर्मियाच्या मंगल कार्याची सुरुवात याच एका मंत्राने होते. एक पळीभर पाणी तामनात सोडा म्हणतो तो. आमचं लक्ष नसतं. आमचं लक्ष असतं आज बायकोनी साडी कुठली घातली आहे आणि घातले नाही, नेसली आहे काय. ते घाणेरड्या लोकांवर मालिकेत काम करून छायला माझ्या तोंडात शब्द यायला लागले हो. शी शी शी, चुकलो. पॅन्ट घालतात, साडी नाही, साडी नेसतात. किती ना चांगल्या माणसाला सुद्धा बिघडवतील लोक. बस भेटली नाही म्हणून उशीर झाला म्हणे. यायला बस भेटते का रे, माणसं भेटतात. चहा प्याली म्हणे, शी शी शी. आणि हल्ली करूया नाही, करूया, घालूया, मळूया नाही, त्याला एक त लावतात हल्ली. कुठनं आणला हा त मला माहीत नाही. करूयात, मळूयात, तो कुठनं आणला, कुठल्या भाषेत येतं. काही पुरोगामी आमचे वर्तमानपत्राचे मोठमोठे संपादकांची मी भाषणं ऐकले, त्याच्यात ते म्हणतात बाहेरच्या भाषेतून आलेले शब्द मराठीत घेतल्याने मराठी समृद्ध होते म्हणे. कधी होते समृद्ध भाषा?
जेव्हा एखादी भावना व्यक्त करायला माझ्या भाषेत शब्दच अस्तित्वात नसतो, तेव्हा मला दुसऱ्या भाषेतला शब्द घ्यावा लागतो, तेव्हा माझी भाषा समृद्ध होते. पण माझ्या भाषेमध्ये अस्तित्वात शब्द असून सुद्धा तो डावलून मी दुसऱ्या भाषेतला शब्द घेतला तर माझी भाषा समृद्ध होत नाही, माझी भाषा पांगळी होते. आता मगाशी कोणाचं तरी भाषण ऐकलं, त्यात त्यांनी ते सगळे शब्द सांगितले, ते परत परत सांगत बसत नाही मी. त्यामुळे भाषा मुळातच मराठी भाषा ही समृद्धच आहे. आम्हाला गरजच नाही आहे कुठले शब्द घेण्याची. सर्व भावनांनी रसरशीत भरलेला हा हिंदू समाज आहे. ते भावना आहे तिथे शब्द आहेत. त्यामुळे आक्रमणातून सप्त सिंधू म्हणून आपली जी ओळख होत होती त्या सप्त सचा अपभ्रंश होतो. सप्ताचं हप्ता होतं, केसरीचं केहरी होतं, सरस्वतीचं हर हवती होतं, असे अनेक शब्द मिळतील बघायला. तसं सप्त सिंधूचं हप्त हिंदू झालं. सिंधू ही राणी नदी म्हणून सिंधू नदीच्या काठावर राहणारे ते सिंधू, त्या सचा अपभ्रंश झाला आणि आपलं हिंदू ही आपली ओळख झाली. तर तो भटजी येतो, तो आपल्याला मंत्र म्हणतो, गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सिन्निधी कुरु. आणि मग तो अर्घ्य द्यायला सांगतो. इतकं अनन्य साधारण महत्त्व आहे. या 7 नद्यांना अर्घ्य दिल्याशिवाय, त्या 7 नद्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपल्या कुठल्याही मंगल कार्याची सुरुवातच होत नाही. इतक्या अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि या 7 नद्या कधी आटत नाहीत. या 7 नद्या 12 24 तास वाहणाऱ्या नद्या आहेत. म्हणून आश्चर्य आहे की ह्या देशात, ज्या देशामध्ये अशा 7 नद्या वाहतात त्या देशात दुष्काळ असा पडतो. म्हणून ब्रिटिश कालीन म्हणजे काहीतरी 40 का 42 साली पहिल्यांदा ब्रिटिश गव्हर्नमेंट जेव्हा इथे होतं, आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो तेव्हा पहिल्यांदा ह्या नद्या जोडणीच्या प्रकल्पाची वाच्यता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केली गेली होती. मग दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांच्या लक्षात आलं की या देशावर पण फार काही राज्य करण्याने उगाच इथे पैसा घालण्यात अर्थ नाही, म्हणून तो नाच सोडला. त्याच्यानंतर वाजपेयी गव्हर्नमेंटमध्ये पुन्हा एकदा याचा उल्लेख झाला, त्यालाही विरोध झाला. हा विरोध का होतो? या 7 नद्या जर एकमेकांना जोडल्या तर दुष्काळग्रस्त निधी जाहीरच करण्याची गरज पडणार नाही. आणि मग दुष्काळग्रस्त निधी जर 300-400 कोटीचा जाहीरच केला नाही तर आमची फार्म हाऊस कशी होणार? पैसा खाण्याची संधीच मिळणार नाही. म्हणून या प्रकल्पाला विरोध. इतकं या 7 नद्यांचं महत्त्व आहे. असे आपण सगळेजण हिंदू आहोत. सावरकरांचं समाज सुधारण्याचं कार्य प्रचंड मोठं आहे. 11 वर्ष अंदमान, मग 2.5 वर्ष ते रत्नागिरीची काळकोठडी, त्याच्यानंतर जेव्हा त्यांना ठेवण्यात आलं स्थानबद्धतेमध्ये, त्या स्थानबद्धतेच्या 14 वर्षामध्ये सावरकरांनी प्रचंड मोठं समाजकार्य केलं आहे, समाज सुधारण्याचं कार्य केलं आहे. अस्पृश्यता निवारणाचं कार्य करणाऱ्या नेत्यांची नावं सांगा असं आपल्याला विचारलं की आपण पटकन 2 नावं येतात, आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले. पण मला वाटतं त्यांच्या एवढंच तोडीसतोड काम अस्पृश्यता निवारणाचं सावरकरांनी केलेलं आहे. एक पाऊल पुढे जाऊन मी असंही म्हणेन की काकणवर श्रेष्ठ काम वाटतं मला. कारण काय सांगतो? असं म्हटलं की राडे होतात, वर्तमानपत्रात लिहून येतं लगेच मथळे, आंबेडकरांपेक्षा सावरकर श्रेष्ठ म्हणाले पोंक्षे. इथे कोणी मुळात आंबेडकर एवढे उत्तुंग आहेत, फुले एवढे उत्तुंग आहेत, हे सगळेच इतकी थोर आणि ग्रेट माणसं आहेत की त्यांच्याबद्दल आणि त्यांचा अवमान करण्याची माझी लायकी नाही. फक्त मी हे का म्हणतोय याचं एकदा मी मांडतो तुमच्यासमोर, बघा तुम्हाला पटतंय का. म्हणजे मला नेहमी कलाकार असल्यामुळे वेगवेगळे विचार चालू असतात डोक्यात, वेगवेगळ्या कल्पना चालू असतात, चित्र डोळ्यासमोर आणत असतो मी.
की आंबेडकर काय, फुले काय, सावरकर काय, गांधीजी काय, ही जी आत्ता दिसतात तशी डायरेक्ट माणसं नाही ना आली. काहीतरी लहानपण असेल की नाही. आणि तेव्हा ते हे कोणी नव्हते ना, तेव्हा काहीतरी हाफ चड्डीत वगैरे फिरले नसतील का ते सदैव कोट घालून असंच नसेल ना. मग ते फिरत असताना बाजारामध्ये कधीतरी आंबेडकर साहेब गेले असतील, फुले गेले असतील. एक तर ते त्या जातीत जन्माला आले. मग कुठेतरी बाहेर सार्वजनिक ठिकाणी जिथे आणखीन 4 माणसं समाजातली भेटतात अशा ज्या ज्या ठिकाणी ते काकाचा, मामाचा, मावशीचा आणि कुणाचा थोडा मोठ्यांचे हात पकडून गेले असतील, तेव्हा त्यांना भयानक अनुभव आले असतील. समोरच्या उच्चवर्गीयांकडून, उच्चवर्णीयांकडून त्यांच्यासाठी काहीतरी अपशब्द बोलले गेले असतील. तेव्हा ते चटके लहानपणापासून त्यांनी ते सहन केले. तो अपमान त्यांनी सहन केला आहे. त्या अपमानाची, अवमानाची झळ त्यांना बसली आहे लहानपणापासून. मग त्यांनी असंख्य प्रश्न विचारले असतील. काका, मामा हे आपल्याला असं का बोलले. तेव्हा त्यांनी सांगितलं असेल कदाचित की बाबा रे, ते त्या कुळात जन्माला आले, हे नशीब त्यांचं. आम्ही ह्या कुळात, खालच्या कुळात जन्माला आलो, हे आमचं नशीब. हे आपल्याला सहनच करायचं आहे. पिढ्यानपिढ्या हे सहन करावंच लागणार आपल्याला. आपल्या नशिबातच ते लिहिलेलं आहे. आणि मग हा मुलगा म्हणाला असेल की नाही, आत्तापर्यंत पिढ्यानपिढ्या तुम्ही सहन केलं, यापुढे मी नाही सहन करणार. मी आता प्रवाहाच्या विरोधात व्हायला सुरुवात करणार. आणि प्रचंड मोठी ताकद लागते, प्रचंड मोठं आत्मबल लागतं माणसाकडे प्रवाहाच्या विरोधात वाहण्याचं. सगळा समाज एकीकडे चाललेला असताना त्यांच्यात मिक्स होऊन जाणं फार सोपं आहे. त्याच्या विरोधात एकटाच माणूस जाणं हे फार अवघड आहे. म्हणून ही सगळी माणसं थोर आहेत, मोठी आहेत, महान आहेत, पण शेवटी माणसं आहेत, देव नाहीत. आपल्या भारतीयांना घाणेरडी सवय आहे, सगळ्या थोर मोठ्या माणसांना आपण देव बनवतो आणि मग त्यांच्याबद्दल अवाक्षरसुद्धा आपण ऐकून घेत नाही. पण आपण ही सगळी मोठी माणसं आहे ते कधी विसरू नका. आणि माणसं असतात तेव्हा थोड्या मोठ्या चुका होणारच, प्लस मायनस होणारच. मी चुकीचं वागलो ना, फार फार तर माझी बायको आणि 2 मुलं यांना त्याचा फटका बसेल. पण ज्यांनी समाजाचा संसार मांडायला घेतला आहे ते चुकीचं जेव्हा छोटंसं जरी चूक करतात, ते संपूर्ण समाजाला म्हणजे राष्ट्राला त्याची झळ बसते. म्हणून ह्या लोकांना फार जबाबदारीने वागावं लागतं. पण ज्या चुका केल्या त्या चुका केल्या, असं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे. खऱ्या अर्थाने ही प्रगल्भ लोकशाही असायला हवी. नुसते 136 करोड लोक या देशात राहतात म्हणून जगातली मोठी लोकशाही नाही. लोकशाही इथून मोठी व्हायची आहे, गरज आहे. आणि ह्या अर्थाने आपण अजिबात मोठे नाही. कारण आपल्याकडे आत्ता गेल्या 10-15 वर्षामध्ये सवय लागलेली आहे, भाषण करणारा कोण आहे त्याचं आडनाव पहिलं बघायचं. ओंगशेना म्हणजे ब्राह्मण ना रे, मग बरोबर आहे, मग तो बरोबर असंच बोलणार, त्याला सावरकर मोठेच वाटणार. अरे नाही, का वाटतात मला काकणभर श्रेष्ठ का वाटतात. कारण त्या जातीत ते जन्माला आले, त्यांना ते चटके लहानपणापासून बसलेत आणि मग ते विद्रोह करून उभे राहिलेत. नाही बास, ही झाली स्वाभाविक प्रतिक्रिया, ही झाली नैसर्गिक प्रतिक्रिया. त्याच्यासाठी प्रचंड आत्मबल लागतं की वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या आपली माणसं जे सहन करीत आलेत, यापुढं ते मी सहन करणार नाही, मी उभा राहणार त्याच्या विरोधात. मग असाच हा विनायक दामोदर सुद्धा लहान असेल की नाही, तोही कधीतरी गेला असेल ना 7-8 वर्षाचा, कोणावरती तरी हात धरून बाजारामध्ये, सार्वजनिक ठिकाणी. तर त्यांनी ज्याचा हात धरलाय तो कुणाला तरी घाणेरडं वाक्य बोलला असेल, तो कुणाला तरी शिव्या देत असेल सावली पडली म्हणून. तेव्हा विनायकांनी आपल्या हात धरलेल्या काका मामाला विचारलं असेल की बाबा, तू आता त्या समोरच्या माणसाला का शिव्या दिल्यास. तेव्हा त्यांनी कधी सांगितलं, अरे ते असेच आहेत, गुलाम आहेत, ते त्यांना असंच वागवायला पाहिजे. आपण ब्राह्मण आहोत, आपण क्षत्रिय आहोत, आपण उच्च कुळात जन्माला आलेले आहोत. कुठलाही अपमानाचा चटका न बसलेला हा मुलगा समोरच्याचं दुःख ओळखतो आणि स्वजातीय ब्राह्मणांच्या विरोधात त्यांच्या बाजूने उभा राहतो. म्हणून मला ते काकणभर श्रेष्ठ वाटतात.
इतकं फोड करून सांगितल्यानंतरही बातमी येणारच उद्या पुण्यात. बघा तुम्ही. मला काय नाही, मी मुंबईला निघून जाणार, नातू आणि गोखले बघून घेतील. आणि याच्या भाषणाला कुंटेनं जागा का दिली म्हणून साहेबांना उद्या आहे तुमचं. म्हणून मला सावरकर मोठे वाटतात. 500 विहिरी खुल्या केल्या हे सगळ्यांनाच माहिती आहे. हळदी कुंकाला सावरकरांच्या बायकोला बोलवलं की सावरकरांची बायको म्हणायची, माझ्याबरोबर 2 दलित बायका येणार माझ्यासोबत. जिथे स्वयंपाकघरात माझघरात मला पाठ मांडून बसवाल तिथेच माझ्या पाटाला पाठ लावून त्याच सन्मानाने त्यांना बसवावं लागेल. जशी माझी ओटी भराल, मला खायला प्यायला द्याल, त्याच सन्मानाने त्यांची ओटी भरावी लागेल. त्यांना तरच मला बोलवा, अन्यथा मला हळदी कुंकाला बोलवू नका. फार मोठी ताकद लागते यासाठी. पण हे सामाजिक कार्य कधीही सावरकरांचं पोचलंच नाही, कधीच पोचलं नाही. ज्या माणसाने या जातीच्या सगळ्या भिंती मोडण्यासाठी अख्खं आयुष्य वेचलं, त्याच माणसाला ब्राह्मण आणि हिंदू या 2 चौकटीत बांधून ठेवण्यात आलं. खऱ्या अर्थाने सावरकर ही आजच्या देशाची प्रत्येक समस्येवरचा इलाज एकच आहे, डॉक्टर भारतरत्न सावरकर. या देशाला लागलेल्या सगळ्या रोगांच्या मलमपट्ट्या या माणसाकडे आहेत. काय फार खडूस माणसं भेटतात. हे व्याख्यान संपल्यानंतर येतील आता मलाही भेटायला, पुण्यात म्हणजे येणारच. नाही, ते सावरकरांबद्दल बरं बोललात, पण टिळकांबद्दल बोलायचं वाटलं नाही तुम्हाला? काहीतरी गोखल्याबद्दल बोला. तर मला ही सगळीच थोर माणसं आहेत, काय म्हणजे सवालच येत नाही. या सगळ्यांच्या लढाया तात्कालीन होत्या. एखाद्या ब्रिटिश ऑफिसमध्ये नोकरी मिळावी भारतीयांना म्हणून लढाई होती. सावरकर म्हणतात, नोकरी मिळावी म्हणून लढाई आहे ती तुम्ही लढा, पण नोकरी देण्याचा अधिकार मिळवण्याची लढाई मी लढतो. मला ते स्वामित्वच पाहिजे. विनंत्या, अर्ज, दयेचे अर्ज, आम्हाला इथे भाषण करायचे तर भाषण करायची परवानगी द्या, असं आमच्याच देशात त्या गोऱ्यांना का मागायचं आम्ही? तो भाषण करायची परवानगी देण्याचा अधिकारच मला असला पाहिजे. माझा हिंदू तिथे बसला पाहिजे. मी नाही माझ्या देशात कुणाकडे परवानगी मागणार. म्हणजे जरी नेमस्त हे राष्ट्रवादी लोक, म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे आत्ताचा पक्ष नव्हे, सगळं फोडून सांगायला लागतं ज्या आईला. कारण भावना नावाची एक बाई हल्ली प्रत्येक जण घेऊन फिरतो, ती इतकी नाजूक आहे, फुंकर मारली तरी दुखावते होती. ही सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या परीनं जे जे करतायत ते त्यांना करू देऊन, त्यांच्या त्या कार्याप्रती आदर राखून आपण जे त्यांना कधीही जमणार नाही ते कार्य करूया, या देशाचं स्वामित्वच मिळवूया. हा जो वृक्ष आहे ब्रिटिश नावाचा महावृक्ष, ही सगळी मंडळी कोणी त्याची फांदी कापण्याचा प्रयत्न करतायत, कोणी पानं काढण्याचा प्रयत्न करतायत, कोणी फुलं काढण्याचा प्रयत्न करतायत, कोणी फळं काढण्याचा प्रयत्न करतायत. माझा वाद त्या मुळाशीच आहे. मला तो वृक्ष मुळापासूनच उन्मळून टाकायचा आहे. मग जर कधीतरी हे मला कार्य करायचंय तर मग ते आज का नाही? आणि हे केल्यानंतर त्याची किंमत जीव गमवावा लागणार आहे. हीच एकमेव किंमत आहे त्याची. मग ते कधीही केलं तरी जीव गमवावाच लागणार आहे. मग ते आजच करून आजच जीव गमवायच्या सिद्ध का होऊ नये? आणि जेवढं जेवढं ते पुढे ढकलाल, उद्यावर ढकलाल, परवावर ढकलाल, वर्षांवर नंतर ढकलाल,
तितकं विजयोत्सव सुद्धा पुढे जाणार आहे, तितकं ते स्वामित्व सुद्धा पुढे पुढेच जाणार आहे. मग जर ते 100 वर्षांनंतर मिळणार असेल तर त्या 100व्या वर्षाची सुरुवात आज का नाही करायची? बरं, माझी लढाई ही कुठल्या एका गोऱ्या ब्रिटिश लोकांबरोबर नाहीच आहे, कारण निसर्गाने मला माणूस म्हणून निसर्गदत्त जन्मजात जे गुणधर्म, जे हक्क, जे अधिकार दिलेत, तेच अधिकार त्या ब्रिटिशाला पण दिलेत. निसर्ग एकच आहे ना. मग दोघांनाही जर निसर्गाने समान हक्क आणि अधिकार दिले जगण्याचे जन्मजातच, ते माझे अधिकार, त्याला माझे अधिकार काढून घेण्याचा अधिकार कोणी दिला? मग जोपर्यंत ते हा माझा अधिकार काढून घेत आहेत तोपर्यंतच ते माझे वैरी आहे. ज्या क्षणी ते स्वातंत्र्य ते मला बहाल करतील त्या क्षणी माझं त्यांच्यामधलं शत्रुत्व संपलेलं असेल. काय व्यापक विचार आहे हो. बरं, इथे थांबत नाहीत सावरकर. ह्याच्या पुढे जे वाक्य बोलतात तिथे सावरकर जगातले मोठे ठरतात. सगळ्या जगात विश्वातला मोठा नेता ठरतो तो. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात, उद्या ब्रिटिशांचं स्वामित्व, उद्या ब्रिटिशांचा निसर्गदत्त अधिकार आणि हक्क जर कुठल्या आणखीन दुसऱ्या परक्या राष्ट्राने काढून घेतला, या ब्रिटिशांना जर उद्या गुलामीत टाकलं, पारतंत्र्यात टाकलं, तर ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा हा विनायक दामोदर लढायला उभा राहील. कारण ही लढाई मुळातच मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. एका सीमा असलेल्या हिंदू देशाच्या स्वातंत्र्याची लढाई नाही. पण आज मी जिथे राहतो ते माझं घर स्वच्छ करतो. आधी स्वच्छता अभियानामध्ये निघणारा माणूस काय करतो? घरात थुंकून बाहेर नाही ना पडत. आधी पहिलं स्वतःचं घर स्वच्छ करतो आणि मग सोसायटीतल्या सगळ्यांना सांगतो आपापली घरं स्वच्छ करा, मग आपण सगळे एकत्र येऊन सोसायटी स्वच्छ करू. प्रत्येक बिल्डिंगमधल्या लोकांनी आपापली घरं स्वच्छ करा, आपापल्या सोसायट्या स्वच्छ करून झाल्या की मग गल्ली रस्ता स्वच्छ करायला येऊ. गल्ली गल्लीतल्या लोकांनी गल्ल्या गल्ल्या स्वच्छ केला की मग पुण्यातले हमरस्ते स्वच्छ करायला येऊ. मग सगळ्यांनी मिळून पुणे स्वच्छ करू. मुंबईतले लोक मुंबई स्वच्छ करतील, असा महाराष्ट्र स्वच्छ होईल. तिकडे यूपीतले लोक यूपी स्वच्छ करतील, बिहार स्वच्छ करतील, केरळ स्वच्छ करतील, आणि मग असं करत करत अखंड हिंदुस्थान स्वच्छ होईल. तिकडे अमेरिकन लोक स्वच्छ करतील, तिकडे लंडनची लोक स्वच्छ करतील, तिकडे फ्रान्सची माणसं स्वच्छ करतील, आणि मग संपूर्ण जग स्वच्छ होईल. हे अंतिम ध्येय आहे माझं. काय विचार आहे हो, काय मोठा विचार आहे हो. या भूमीत ते जन्माला आले हो. ह्या भूमीतल्या माणसांना सावरकर कळलेच नाहीत. एक ब्रिटिश अधिकारी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये गेला. सावरकर साहित्य वाचल्यानंतर त्याला कळलं की आपण त्याला बंदिवान करून ठेवले. त्याला वेडापेसा झाला तो. म्हणलं काय इतकं अफलातून लिहिणारा माणूस आपला बंदी आहे, आपला कैदी आहे. मी भेटणार त्याला. जाऊन भेटायला आला. बऱ्याच वेळ चर्चा झाली. जाताना एकच वाक्य म्हणाला, मिस्टर सावरकर चुकीच्या देशात आणि चुकीच्या वेळी जन्माला आला. तुम्ही जर आज युरोप खंडामध्ये जन्माला आला असतात तर कदाचित भारतातल्या प्रत्येक शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या भिंतीवर तुमच्या कविता लावल्या असत्या. आज सावरकरांच्या नाही, अब्राहम लिंकनचं पत्र लावलेलं असतं सगळ्या शाळेमध्ये. यसुवहिनीला लिहिलेली अंदमानातलं पत्र, काव्यरूपी पत्र, ते आदर्श पत्र आहे. किंवा अंदमानची सेल्युलर जेलची शिक्षा भोगायला जाताना आता या भारतातल्या क्रांतिकारकांना मार्गदर्शन करायलाच कोणी नाही, म्हणून जे शेवटचं संदेश पाठवतात सर्व भारतातल्या क्रांतिकारकांना, ते जे उल्लेख आहेत, ते जे शब्द आहेत सावरकरांचे, ते प्रत्येक तरुण माणसाच्या हृदयावर कोरले गेले पाहिजे. सावरकरांसारखा माणूसच नाही हो पृथ्वी तलावर नाही. प्रत्येक विषयावरचे अत्यंत स्पष्ट स्वच्छ असे विचार मांडलेले आहेत. अहिंसा असा शब्दच अस्तित्वात नाही. अहिंसा हा शब्दच मुळात अनैसर्गिक आहे. पाणी नैसर्गिक शब्द नाही. अहिंसा हा अनैसर्गिक शब्द आहे. 8 वाजेपर्यंत बोलू.
हां नाही, मध्ये काही नाही होणार. हां ठीक आहे. नाही म्हणजे एक वेळ सांग, मला एक लिमिट घालून द्या, तर मी बोलत राहीन. नाही, आधीच खूप वेळ तुम्ही आलात आणि मी हिमालय सावली 3.5 तासाचं नाटक करून आलो आहे. त्यामुळे थोडा माझाही विचार करा. तर अहिंसा हा मुळातच अनैसर्गिक शब्द आहे, असं काही असंच नाही. कुठलीही कृती केली तरी हिंसा घडणारच आहे. हात खाली ठेवला तरी हिंसा घडणार. कशी? हवेमधले सगळे जीवजंतू आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, ते न दिसणारे जीवजंतू मरतात ना. हात मी असं 10 वेळा खाली करतो, मरतात. टाळी वाजवली, मरतात. म्हणजे हिंसा घडते. मग ती पण हिंसा घडवायची नसेल तर मला असंच असं उभं राहायला पाहिजे. तुम्ही असे बसून राहायचं, हालायचं नाही जरासुद्धा. मग आपण जर असे कोणीच हल्लोच नाही तर आपण मरू, मग पुन्हा हिंसाच घडली. मोठा प्राणी छोट्या प्राण्याला मारून खातो, हा जंगलाचा कायदा आहे आणि आपणही प्राणीच आहोत. प्राण्यापेक्षाही बदतर आहोत आपण. बघा ना, आपण कधी कधी आपण एकमेकांना उपमा देताना प्राण्यांचा उल्लेख करतो, माहिती आहे? काय म्हशीसारखी लोळतेस, ए बैला इकडे, उंटासारखी मान द्यायची. सगळ्या आपलं प्राण्यांच्या नावाने असे आपण बोलतो. कधी एक म्हैस जाताना म्हणते ही बस सुषमा चालली, म्हणजे तेवढी पण लायकी नाही हो आपली. कडे सगळे ना निसर्ग नियम पाळतात, त्यांचा धर्म सोडत नाहीत. म्हैस कधी असं म्हणत नाही हां निधर्मी आहे, कधीच म्हणत नाही. बघा, म्हटलं नाही म्हणणार. आम्ही जोडू, आम्ही निधर्मी आहोत, घेतलं काय. तेव्हा अहिंसा हा शब्द नाही, अहिंसा परमो धर्म असलं काही नाही. एक तर हा मुळात अर्धवट मंत्र आहे. अहिंसा हा उत्तम धर्म आहे, अहिंसेसारखा धर्म नाही. पण अहिंसेचं रक्षण करण्यासाठी शस्त्र उचारणं हा अहिंसेपेक्षा मोठा धर्म आहे. हा पूर्ण श्लोक आहे. मग तात्याराव म्हणतात की जगातला आजही आपण जगात सर्वोत्तम राज्यकर्ते म्हणून 2च नावं घेतली जातात. एक प्रभू रामचंद्रांचं रामराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही. अजूनही जगात कुठलाही राजा आला, पंतप्रधान आला, राष्ट्राध्यक्ष आला, तो राज्य कसं करतोय याच्या मोजपट्ट्या 2च आहेत, हिंदुस्थानात आहेत त्या. एक रामाचं रामराज्याशी तुलना करतो किंवा शिवाजी महाराजांच्या शिवशाहीशी स्वराज्याशी तुलना करतो. तिसरी नाही, तिसरी मोजपट्टी नाही. मग अहिंसेसारखं जर शस्त्रच नाही, बलवत्तर शस्त्रच नाही, तरी रामाला कळलं नसेल का हो? साम दाम दंड भेद सगळे उपचार करून झाले, रावण काय ऐकायला तयार नाही. सीतेला घेऊन बसलाय, तिकडे नेऊन ठेवलंय. खरं तर अहिंसेसारखं जर इतकं प्रबळ शस्त्र आहे तर रामाला ही अहिंसेनीच जायला हवं होतं. लंकेच्या दरवाजाच्या बाहेर एक स्टेज बांधायचं होतं आणि आमच्या अण्णांसारखं बसायचं आपलं उपोषणाला. पायाशी लक्ष्मण बसलाय, हनुमान, सुग्रीव बिग्रीव सगळे आहेत. रोज 1000-2000 बैठका मारतात, भूक लागते. मारुती म्हणतो आयला रामभाऊने काय वेगळं काढलं आज, खायचं नाही म्हणे. आयला उपाशी मारायची लाईन आहे. आता गोवर्धन वगैरे उचलून आणायची ताकद पाहिजे घेऊन. पण रामभाऊ म्हणतो उपाशी राहायचं म्हणे. का? तर कधीतरी रावणाच्या आतला माणूस जागा होईल, मग तो सीतेला सोडेल. त्याला आमच्या विकेट जाणार तोपर्यंत. असलं रामाने केलं नाही हो. युद्ध केलं, रक्त सांडलं. अर्जुन तर स्वतःहूनच सांगत होता मी नाही लढणार बाबा. श्रीकृष्णा, हे सगळे काका मामा आहेत माझ्यासमोर, हे लहानपणी यांच्यावर खेळलोय, याच्या अंगाखांद्यावर खेळलोय, एवढं प्रेम केलं यांनी मला, एवढे माझे लाड केले त्यांनी, यांना कसं मारू? अहिंसेसारखं शस्त्र नाही तर श्रीकृष्ण तेव्हा म्हणाला असताना कुरुक्षेत्र बस बघू इथे.
मग आपले 5 भाऊ बसले. कारण आम्हाला एकनाथ महाराजांची गोष्ट सांगितली ना. एकनाथ महाराज आंघोळ करून आले तर कौलावरचा यवन थुंकला. एकनाथ महाराजांनी बघितलं, काहीच चिडले नाहीत, रागावले नाहीत. परत आंघोळ करून आले, परत थुंकला, परत आंघोळ करून आले. असं काहीतरी 100-200 काय वेळा केलं. आकड्यात जाऊ नका, ही आकड्याने वाट लावली सगळी. गोष्ट राहते बाजूला, सणावळी पाठ करायला लावले आम्हाला. मी आकडा म्हणत नाही. एकदा मी चुकून म्हटलं होतं काहीतरी 107 वेळा, तर लगेच एक म्हातारे गृहस्थ आले. 103 वेळा होतं बरं का ते. आयला म्हटलं, काका ते 103 का 106 हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय, एकनाथ महाराज थुंकल्यावर जायचे, आंघोळ करून यायचे, हे महत्त्वाचं आहे की नाही. ते 107 काय 192 असू दे, तिच्या आयला काय फरक पडतो. अमुक तारखेला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. तारीख महत्त्वाची आहे का कोथळा कसा काढला ते महत्त्वाचं आहे. कोथळा कसा काढला महत्त्वाचं आहे. आयला आम्हाला शिकवलं सणावळी. आम्ही आपल्या गच्चीत जाऊन पाठ करतो 17 जुलै. ती 17 पाठ करायची आणि तिथे गेल्यावर ना 17, 27, 37 अशा तारखा सगळे 7-7 ते भानगडच सगळे. हो, या सगळ्या भानगडीत कोथळा नेमका का काढला. दुसऱ्या महायुद्धाची कारणे. जर्मनी जपानवर हल्ला का केला. आयला मरुती, जर्मनी पण माझं नाही, जपान पण माझं नाही. कोणी का कोणावर हल्ला करेना. हिंदुस्थानावर हल्ला कोणी केला. किंवा सिकंदर आला जग जिंकत जिंकत, सिंधू नदीच पार करू शकला नाही, तिथेच गचकला तो. हे शिकवा ना आम्हाला, का नाही पार करू शकला. हिंदुस्थानात येण्याची हिंमतच नव्हती. आणि त्याच देशामध्ये धडा शिकवता जगज्जेता सिकंदर. काय दुर्दैव आहे आपलं, जो या देशामध्ये येऊच शकला नाही, सिंधू नदीच पार करू शकला नाही, त्या देशात धडा शिकवता जगज्जेता सिकंदर. किती खोटा इतिहास शिकवतात. श्रीकृष्ण काय म्हणाला त्याला, की लढ, तुझा धर्म आहे तो. ही लढाई धर्म अधर्माची लढाई आहे. बघा ना, तेव्हा अर्जुनाबरोबर एक जॉर्ज फर्नांडिस, म्हणजे ते नव्हे तो बाबा, आयला काय कुठले नाव घेतलं काय ते नाही, म्हणजे ख्रिश्चन माणूस. दुर्योधनाबरोबर अब्दुल्ला होता. असं होतं का, असं ऐकलेत नावं. दुःशासनाबरोबर शेख मोहम्मद होता. असं काही नाही, हे अस्तित्वातच नव्हतं. हे असलं काही अस्तित्वातच नव्हतं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, मी धर्माच्या बाजूने उभा राहीन, अधर्माच्या नाही. मी नीतीच्या बाजूने उभा राहीन, अनीतीच्या नाही. मी सत्याच्या बाजूने उभा राहीन, असत्याच्या नाही. ती नीती, ते सत्य, तो धर्म म्हणजे हिंदू असणं. श्रीकृष्ण असं नाही म्हणाला, लढ म्हणाला. आज ते अधर्माच्या बाजूने उभा आहेत, ते तुझे कितीही प्रेम करणारे असू देत, काही असू देत. अधर्म संपवणं हा तुझा क्षत्रिय धर्म आहे. उदल गांडीव, मार, संपवून टाक सगळ्यांना. म्हणून तो उठला आणि मग पुढे महाभारत जिंकलं 5 पांडवांनी. शिवाजी महाराजांना अफजल खान म्हणाला, एकटे राजा, एकटा भेटायला निशस्त्र. नशीब त्या काळात आमचे बापूजी जन्माला नाही आले. महाराज एवढे सज्जन होते, पटकन अनुयायी झाले असते तर गेले असते. प्रतापगडाच्या पायऱ्या उतरत आहेत महाराज, समोरून मावळे आले. महाराज कुठे निघाला, ते खानसाहेब भेटायला आलेत. चांगला माणूस आहे, एकटे म्हणाले, म्हणून एकटा चाललोय. बरं, मग ती निदान ती देवीने दिलेली तलवार तरी घेऊन, अक्कल आहे का तुला. तू मला शिकवणार छत्रपती कोण आहे, मी का तू. अहो, नगरसेवकाला पण काय सांगायचा, कार्यकर्ता ह्याच्यापेक्षा जास्त आबरू काढतो तो. मी शिकून मोठा झालो ना, नगरसेवक निवडून आलो आहे. आता नाही 5 वर्ष, आता 5 वर्ष सगळं मलाच कळतं. बघा, आधी ऐकतात कार्यकर्त्यांचं, निवडून आल्यावर नाही ऐकत, मग सगळं ह्यांनाच कळतं.
सांगून बघा एखाद्या. हां, मध्येच कमी झाला नगरसेवकांचं नाव घेतल्यावर. आला गडबड आहे. आणि जर असे शिवाजी महाराज निशस्त्र आणि एकटे भेटायला गेले असते तर अफजल खानाने शिवाजी महाराजांना संपवून टाकलं असतो. कारण तो संपवण्यासाठीच विडा उचलून आलेला होता. आता ही गोष्ट म्हणजे शिकवायची नाही का मुसलमानांच्या भावना दुखावतात का. आम्ही दसऱ्याला रावणाला मारतो की जाळून टाकतो. रावण जानवं घातलेला ब्राह्मण होता, हो, हिंदू होता. 12 वर्ष तप करून शंकराला प्रसन्न करून घेतलेलं होतं. एवढा मोठा तपस्वी होता. मग त्याला जाळल्यावर आमच्या नाही भावना दुखावल्या जात. मग अफजल खानाचं कोथळाचं चित्र काढलं तर म्हणे मुसलमानांच्या भावना कशा काय दुखावल्या जातात. त्यांना सांगायला पाहिजे ना समजून का भावना दुखावल्या. ते म्हणाले भावना दुखावल्या की लगेच आम्ही धडा वगळला. असं नाही करायचं. असं असतं काय राज्यकर्ते. इथे समजून सांगायचं नसेल समजत तर तेलावर जामण्याचा धडा राहणार. असं व्हायला पाहिजे ना. जो इतिहास आहे तो कसा बदलता येईल. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा मुसलमान शब्द वापरायचा नाही. असं कसं शक्य. 5 मुस्लिमशाहीच्या विरोधातच तर लढले आणि ते म्हणे मुसलमानांच्या विरोधात कधीच नव्हते. कुठला शोध काढला काय माहिती. शिवाजी महाराज त्या क्षणी संपले असते. जर शिवाजी महाराज संपले असते तर आज या व्यासपीठावर शरदुल्ला खानची कव्वालीचा कार्यक्रम असता. या आमच्या आया बहिणी किती सुंदर दिसत आहेत. या कशा दिसतात हेच कळलं नसतं. आज आपण जे समर्थपणे हिंदू म्हणून जगतो ना याला पूर्ण आणि पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज कारणीभूत आहेत. अगर न होता सिवा तो सुन्नत होती सबकी. राजाला अहिंसक होण्याचा अधिकार नाही. राजा प्रजेचं रक्षण करणारा. तो जर निशस्त्र झाला तर प्रजेला विश्वासच वाटणार नाही ना. हा माणूस आपलं कसं हा स्वतःचंच रक्षण करू शकत नाही. सीमेवरच्या सैनिकाला निशस्त्र अहिंसक होण्याचा अधिकारच नाही. प्रजेचं रक्षण करणारा तो राजा. आणि रक्षण हे फक्त आणि फक्त शस्त्र हातात घेऊनच करावं लागतं. मध्ये काही काळ आपण भयभीत झालो होतो बघा आपला राजा बघून, नाही का. असं भीती वाटायची. मला तर भीती वाटायची बाबा. हे काय म्हणजे हे स्वतःचं रक्षण करतील की नाही शंका आहे. आपलं काय नुसतं करायचं. त्यामुळं असं चालत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश आता कसा घडवायचा आहे, कसा समर्थ बलवान राष्ट्र बनवायचं आहे, कशी महासत्ता बनवायची आहे, ही संपूर्ण जगाला आदर्श ठरणारा मार्गदर्शक ठरणारा देश जर आपल्याला बनवायचा असेल तर सावरकरांचे विचार फार महत्त्वाचे आहेत. सर्वात पहिल्यांदा आज जो देश म्हणून उभा राहिला आहे जगाच्या नकाशावर, एक राष्ट्र म्हणून निर्माण झाला आहे, या राष्ट्राच्या सीमा रेषा पक्क्या करा. असंख्य सूचना सरकारला केलेल्या आहेत. त्यातली अत्यंत महत्त्वाची ही सूचना आहे की देशाच्या सीमा पक्क्या करा. आणि देशाच्या सीमा चरख्यावरच्या सुतानी नाही तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात. त्याच्यावर रक्त सांडायचं असतं. मग शेजारील राष्ट्रातला माणूस जेव्हा सीमेवर येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं
की ह्या सीमा रक्ताने माखलेल्या आहेत. म्हणजे ह्या सीमेच्या रक्षणासाठी याच्या आतला कुठलाही माणूस रक्त सांडायला केव्हाही तयार आहे. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. मी जर AK-47 घेऊन उभा असेल आणि मग मी जर म्हटलं मी अहिंसक आहे, मी नाही कोणाला मारणार, तर मलाही मारताना 100 वेळा विचार करतील समोरची माणसं. आज जगात उपलब्ध असलेली महासंवारक शस्त्र भारताच्या तिन्ही दलांमध्ये आणा. त्यासाठी हवं तेवढं कर्ज घ्या. आपलं संरक्षण कवच अत्यंत मजबूत असायला पाहिजे. जिथे कुठे अणुबॉम्ब बनवणारे शास्त्रज्ञ आहेत त्यांना पाचारण करा, त्यांना त्यांचं योग्य मोबदला द्या आणि त्यांच्याकडून भारतीय शास्त्रज्ञांना अणुबॉम्ब कसा बनवायचं याचं प्रशिक्षण द्या. हे सगळं अत्यंत घाईने करा. आपल्याकडे 1च वर्ष आहे. जेव्हा पहिला स्वतंत्रता दिवस साजरा केला जाईल 15 ऑगस्ट 1948, त्याच्या आत जगाला दाखवून द्या अणुबॉम्ब चाचणी करून की नवीन उभारलेले राष्ट्र अणुबॉम्ब युक्त आहे. मग लाल किल्ल्यावर उभं राहून हवं तेवढ्या वेळा म्हणा की आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत. तर तुमच्या त्या अहिंसेला महत्त्व प्राप्त होतं, वजन प्राप्त होतं. वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो. वाघासमोर बंदूकच घेऊन जायची असते. आम्हाला वेळच नव्हता कबूतर उडवायची. कोण सूचना बिचना पाळत बसणार. आपला देश जर बनवायचा असेल तर या देशातल्या समाजातले 2 घटक हे अत्यंत श्रीमंत समृद्ध व्हायला पाहिजेत. आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असा उल्लेख फार रेअरली येतो सावरकरांच्या साहित्यात, पण इथे त्यांनी आवर्जून आर्थिकदृष्ट्या श्रीमंतीचा उल्लेख आहे. त्यातला पहिला घटक म्हणजे सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसं, म्हणजे तिन्ही दलामध्ये काम करणारी माणसं आणि अंतर्गत सुरक्षा बघणारे पोलीस दलात काम करणारी माणसं. ही समर्थ श्रीमंत व्हायला पाहिजेत. त्यांना उत्तमोत्तम पगार असायला पाहिजे, त्यांना सगळ्या सोयी सुविधा असायला पाहिजेत. तर ते आपण 100% देशाच्या रक्षणासाठी काम करतील. आणि जर असं झालं असतं, तुम्ही बघा गेल्या जवळजवळ 15-20 वर्षांमधल्या 10वी आणि 12वीचा सगळा रिझल्ट बघितलात तर अचानक भयानक मार्क मिळायला लागलेत. म्हणजे त्याला एक काय अर्थच नाही आहे. 90च्या वर म्हणजे आता शेमडा मुलगा पण मिळवतो. फार बुद्धी असायची गरज नाही, कारण भारतीय ज्ञानाचा, भारतीय शिक्षणाचा ज्ञानी होण्याशी काही संबंध नाही. बघा ना काय शिकवता, रब्बी पिके हंगामी पिके, खारे वारे मतलई वारे. अरे मला काय करायचं आहे वारा? अशा भुसभुशीत मातीत जोंधळे पेरले तर मी नाही शेतकरी होणार. तर 10वी-12वीच्या मेरिट लिस्टमधल्या सगळ्यांच्या मुलाखती वर्तमानपत्रात छापून येतात, TV वर दाखवतात. सगळ्या मुलांना कॉमन प्रश्न असतो, पुढे काय करायचे? म्हणजे कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनियर, आर्किटेक्चर असे बऱ्याच गोष्टी सांगतात, पण एकही मुलगा म्हणत नाही की मला पोलीस दलात भरती व्हायचं आहे. एकही मुलगा म्हणत नाही मला मिलिटरीत भरती व्हायचं आहे. काही अपवाद असतील फक्त, पण ते अपवादच. हे 10वी-12वीच्या मुलांसाठी ते काय म्हणतात इंग्लिशमध्ये, ती माणसं बोलवतात बघा मार्गदर्शन करायला, काउन्सिलर, समुपदेशक. माझा मुलगा 10वीला होता तेव्हा त्याच्याही शाळेत ते समुपदेशकांना बोलवलं होतं. तर मुलाला म्हटलं तू नको जाऊ, डोकं फिरेल, मी जाऊन येतो. हो भलतंच काहीतरी सांगणार तो, हे भलतंच काहीतरी करायला जातील, मी आधी ऐकतो. म्हटलं काय भानगड आहे. मग मी गेलो, बसलो. सगळे पालक, काही विद्यार्थी बसले होते. मग ते गृहस्थ आले समोर, अतिशय हुशार गृहस्थ होते.
मग त्यांनी फळ्यावर लिहायला सुरुवात केली. पूर्वीसारखं आता आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डॉक्टर, इंजिनियर याच्या पलीकडं खूप 136 मार्ग आहेत. चायला म्हटलं का बात आहे यार, 136 मार्ग 10वी नंतर शिकायचे. म्हणाल हो. मग त्यांनी सांगितलं, सुरुवात केली. 12वी सायन्स केल्यानंतर अमुक अमुक नावाचा कोर्स आहे. मग हैदराबादमध्ये त्याची इन्स्टिट्यूट आहे. अमुक अमुक केलं की वर्षाला 8 ते 10 लाखाचं पॅकेज मिळतं. मग 10वी नंतर हा विषय घेऊन हे शिकलात, हा कोर्स केलात तर तुम्हाला 15 ते 12 लाखाचं पॅकेज मिळतं. हे शिकल्यानंतर हा कोर्स केलात, हे 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 सगळ्यांचा शेवट काय होता? 18 लाखाचं पॅकेज, 20 लाखाचं पॅकेज, 22 लाखाचं पॅकेज. म्हणजे 136 मार्ग पुन्हा एकाच चौकात आले. कितीतरी लाखांचं पॅकेज. ह्याच्या पलीकडं काय? ह्याच्या पलीकडं काय आयुष्य आहे की नाही? मग त्या पॅकेजमध्ये पोलीस दल कुठेच नव्हतं. सावरकरांचं जर ऐकलं असतं आणि श्रीमंत झाले असते पोलीस, तर सिग्नल तोडला 10-20 रुपये खायची गरजच वाटली नसती. मी जेव्हा दुपारी पोटभर जेवतो की नाही तडस लागेपर्यंत, त्यानंतर मला किती आवडलं म्हणून श्रीखंड आणलं तरी नको हवा आता, भगवत सुद्धा नाही. अशी अवस्था व्हायला पाहिजे ना. 5-20 रुपये नाही रे, पैसे नाही माझ्या, खरंच खूप पैसे आहेत, अशा अवस्थेला आले पाहिजेत. ते तृप्त असली पाहिजेत मुळात. ते कधीच झालं नाही. आजही आपली अवस्था तशीच आहे. आजही मिलिटरीमध्ये हजारो पदं रिक्त आहेत. समोर एअर मार्शल बसलेत, सहमत असतील. वाट बघावी लागते कोण येत आहेत तरुण मिलिटरीत भरती व्हायला, नेव्हीत भरती व्हायला, आवडीनं प्रेमानं. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा समाजातला घटक जो श्रीमंत व्हायला पाहिजे तो म्हणजे शिक्षकी पेशातली माणसं, शाळेतले शिक्षक आणि प्राध्यापक. एकही मुलगा 10वी-12वीचं म्हणताना ऐकलेत? भविष्यात काय व्हायचं आहे? मला शिक्षक व्हायचं आहे. ऐकलेत कधी? म्हणतच नाहीत. प्रतिष्ठाच नाही, पैसा नाही, सवलती नाहीत. सावरकर ऐकले नाहीत ना की हेच होणार. समाज दुर्बळ होत जाणार. बघा ना, एक घटक आहे जो समाज घडवणारा घटक आहे. माझ्या नाटकातलं वाक्य आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, आकार द्यावा तशी मूर्ती बनते. हे आकार देण्याच्या वयात आपण पाठवतो मुलांना त्यांच्याकडे. पूर्वी शिक्षक अशा व्यासपीठ हे भरलेलं असताना एखादे जर शिक्षक आले तर ताडकन माणसं उभी राहायची. आता शिक्षक बरोबर दे रे, यायला काय बंडल शिकवतो तो. मुलं उभं राहतच नाहीत, इच्छाच होत नाही, त्यांच्याबद्दल रिस्पेक्टच नाही, आदरच नाही. धडा वाचून दाखवायचा, कविता वाचून दाखवायची, खाली प्रश्न सोडवून आणा म्हणून सांगायचं, संपला विषय त्याच्यासाठी. मराठीतली एक कविता शिकवायला 35 मिनिटाचा एक पिरियड कसा पुरतो? माझं नशीब की मला खूप चांगले मराठीचे मास्तर मिळाले. म्हणजे ते एक बालकवींची एक कविता असायची पाठ्यपुस्तकात, पण ते बालकवींच्या आणखीन 10 कविता आम्हाला म्हणून दाखवायचे, शिकवून दाखवायचे. आपोआप इंटरेस्ट तयार होतो. इतिहास शिकवताना धड्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज शिकवणारी माणसं होती. आता ते काय राहिलंच नाही, कारण काहीही येत नाही, कुठलीच नोकरी नाही, म्हणून शिक्षकी पेशात येतात लोक. सावरकर ऐकले नाहीत की हेच होणार. हे 2 समाज घटक त्यामुळे समृद्ध केले नाहीत, श्रीमंत केले नाहीत, त्यामुळे नवीन पिढ्या तयार झाल्या नाहीत. राष्ट्रभक्ती, देशभक्ती हे चॅप्टर आम्हाला शिकवलेच जात नाहीत. 1ली ते 10वी, मग 12वी, मग 15वी पर्यंत भलतंच काहीतरी शिकवतात. समाज असा दुर्बळ होत गेला. अहिंसेचे डोस तर इतके पाजलेत की अहिंसक होता होता आम्ही नपुंसक कधी झालो आम्हाला कळलंच नाही. आम्हाला चीड येत नाही, आमचं रक्त सळसळत नाही, कारण आम्हाला खरा इतिहास शिकवला नाही. सावरकर एकदा 60 नंतर एका ठिकाणी म्हणाले होते की आता हे सरकार जर खरा इतिहास शिकवणार नसतील तर आता मला बहिशाळा घेऊन खरा इतिहास मुलांना शिकवावा लागेल. इच्छा असली तरी शरीर साथ देत नव्हतं आणि इतकं भयानक आयुष्य गेलेलं होतं माणसाचं.
इतका उत्तुंग माणूस, त्याच्याबद्दल बोलताना जीभ झडत नाही. 2 तास घरातला पंखा बंद झाला तर बसणं अशक्य होऊन बसतो आपल्याला. त्या 7x11च्या कोठडीमध्ये कसे दिवस काढले असतील. मी आता जे माझ्याबरोबर पर्यटक येतात 26 तारखेला आणि 28 मेला, त्यांना सगळ्यांना कोंबतो एकेकाला त्या कोठडीमध्ये, दरवाजा लावतो आणि घड्याळ लावून अर्धा तासाने बाहेर काढतो. आणि बाहेर आल्यावर विचारतो, काय वाटला अनुभव सांग. माणसं रडत असतात, गुदमरायला झालं म्हणतात. हां म्हटलं, तुम्ही छान कपडे घालून आत गेलाय, तुम्हाला मेंदूत तुमच्या हे फिक्स होतं की अर्धा तासाने पोंक्षे आपल्याला बाहेर काढणार आहेत. हे तुम्हाला माहीत होतं. अर्धा तासाने आपल्याला बाहेर गेल्यानंतर टॉयलेट मिळणार आहे, माहीत होतं. अर्धा तासानंतर आपण हॉटेलवर जाणार आहोत, AC रूममध्ये जाऊन झोपणार आहोत, माहीत होतं. तरी सुद्धा तो अर्धा तास भयानक अवस्थेत गेला. माझ्या माणसाला हे माहीत होतं की आता 50 वर्ष मला कोणीच इथनं काढणार नाही आहे. तुमच्यासारखे चांगले कपडे नाही, जेवायला खायला काही नाही, टॉयलेटला लागली तर तिथेच लघवी करायची, तिथेच संडास करायचा. सूट टॉयलेटला लागली म्हणून नेणार नाही, पॅरलवर वगैरे कोणी सोडत नाही. आणि हे सगळ्या पलीकडे जाऊन साखळदंड गळ्यात, हातात. इतकी भयानक अवस्था. इतका भयंकर विद्वान माणूस. विद्वत्ता किती अफाट असेल बघा. 11 वर्ष ज्या कविता लिहिल्या भिंतीवरती, कमलासारखं महाकाव्य रचलं, ते 2.5 वर्ष रत्नागिरीची, 13.5 वर्षानंतर जेव्हा ते रत्नागिरीत घरामध्ये स्थानबद्धतेमध्ये आले, तेव्हा त्या सगळ्या लिहून पाठ केलेल्या कविता लिहून काढल्यात कागदावर, म्हणून आपल्याला कमलासारखं महाकाव्य आज वाचायला मिळतं. बुद्धिमत्ता म्हणजे काय लेवलची असेल, किती पराकोटीचा बुद्धिमान माणूस असेल. हो, सहज शक्य होतं. इंग्लंडचं बॅरिस्टरचं सर्टिफिकेट घ्यायचं, युरोप खंडामध्ये उत्तम बॅरिस्टरकी करायची, लाखो करोडो रुपयांचा मालिक व्हायचं. पास झाले, त्यांना सांगितलं हे सर्टिफिकेट तुमच्यासाठी आहे बॅरिस्टरचं, पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला लिहून द्यावं लागेल की ब्रिटिशांच्या विरोधात कुठलाही विद्रोह करणार नाही, राजकारणात भाग घेणार नाही, आम्ही तुमच्या विरोधात काही करणार नाही. तो त्यांच्या युनिव्हर्सिटीत बसून, लंडनमध्ये बसून हा मुलगा म्हणतो, हा तुमचा गैरसमज आहे की सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मी बॅरिस्टर झालो. गेल्या 4 वर्षात मी जे ज्ञान संपादन केलं तेव्हाच मी बॅरिस्टर झालो. त्या सर्टिफिकेटसाठी माझ्या देशाशी मी गद्दारी कधीच नाही करणार. निघून आले सरळ. स्थानबद्धतेमध्ये असताना पोलीस अधिकारी आले ब्रिटिश. ते म्हणाले, तुमच्या घराचं झडतीचं वॉरंट आहे आमच्याकडे. ते म्हणाले, काय झडती घ्यायची नाही. म्हणे, क्रांतिकारकांना पुरवण्यासाठी काही शस्त्रास्त्र तुम्ही तुमच्या घरामध्ये लपून ठेवलेत अशी बातमी आहे. झडतीचं वॉरंट आहे तर आम्हाला झडती घेऊ द्या. सावरकर म्हणाले, 1 मिनिट, मी पूर्ण सहकार्य करतो तुम्हाला, तर तुम्हाला दिसतंय तेवढंच माझं घर नाही आहे. पहिली भिंत, शेवटची भिंत, पुढे अंगणं आहेत, ते पूर्णच्या पूर्ण तो घर आहे. तो कुठे काय तेच सांगतो, 2 मिनटं थांबा. आणि त्यांनी बायकोला बोलवलं, जरा ये बाहेर आहे, एक काम कर, हे ना यांच्याकडे झडतीचं वॉरंट आहे, यांना असं कळलं की क्रांतिकारकांना पुरवण्यासाठी शस्त्रास्त्र ठेवलेत आपण घरात, आपल्याला तर माहीत नाही, पण यांना कळलं तर यांना करू दे त्यांचं काय ते. तर तू एक काम कर, यांना सोपं जावं काम म्हणून आपल्या घराचा नकाशा आणि 7/12चा उतारा जरा घेऊन ये. सावरकरांची बायको होती. आमच्या बायकांनी सांगितलं ते भलतंच काहीतरी घेऊन येतात. मग असं वाटतं याला उगाच सांगितलं, मीच गेलो बरं होतं. सगळ्यांचं नाही, काही हुशार असतात, पुण्यातल्या हुशार असतात, आमच्याकडे मुंबईत आपलं तो इथून जिवंत जायचं परत. तो वरनं ताकबाद ओळखणारी बाई सुद्धा काय ग्रेट असेल बघा. जे भारत भ्रमण करताना गांधीजी गेले रत्नागिरीमध्ये, तेव्हा कस्तुरबा बरोबर होते. त्या म्हणाल्या, इथे सावरकर राहतात, आपण भेटूया. ते म्हणाले, हो भेटलंच पाहिजे, मलाही भेटायचे. का 1857च्या स्वातंत्र्य समराचा सुवर्णमंगल उत्सव लंडनमध्ये आम्ही एकत्र साजरा केला होता. त्या वेळेला आम्ही एकत्र एका व्यासपीठावर होतो दोघंही. त्यानंतर भेट नाही आहे, भेटूया. मग सगळे भेटायला गेले. सातारावानी दरवाजा उघडून बघितलं तर साक्षात गांधीजी उभे समोर.
आदरातिथ्य केलं, या म्हणाले. सावरकरांची बायको कस्तुरबाला घेऊन आतल्या घरात गेली आणि मी म्हणाले, वर बसूया जरा, आपण चर्चा करू. काय बघा, शेवटी दोघांचं ध्येय एकच आहे, स्वातंत्र्य मिळवायचं आहे, स्वराज्य मिळवायचं आहे. एकत्र काही करता येईल का विचार करू. जाऊन बसले. 1.5 तास एकाही विषयावर एकमत न झाल्याने स्वाभाविकच आहे, कारण एक शस्त्रावर विश्वास असलेला, एक अहिंसेवर विश्वास असलेला, मुळात विचारांमध्येच इतकं, म्हणजे 2 टोकाचे 2 विचार आहेत. ते रेल्वेचे रूळ असतात तशी 2 माणसं जाणार एका स्टेशनात, पण ते कधीही समांतर चालतात बघा, ते एकत्र येत नाहीत. तशी शेवटी एकाही विषयावर एकमत न झाल्याने दोघंही खाली आले. पण खाली आल्या आल्या गांधीजी म्हणाले, पहिल्यांदा तुमच्या बायकोला बोलवा. बोलवलं, ये ग बाई, गांधीजी बोलवत आहेत. आणि ते वाकून नतमस्तक झाले गांधीजी सावरकरांच्या बायकोच्या समोर. ती पण वाकली, म्हणाले, बापूजी काय करताय तुम्ही? तुम्ही वयाने मोठे आहात, कीर्तीने मोठे आहात, माझ्या कसल्या पाया पडता? अगं वेडे, फक्त 1.5 तास वर बसलो, तो पळून निघालो. तू अख्खं आयुष्य कसं काढतेस? त्यासाठी तुला वंदन आहे. हे आग आहे, आग. अशी ती बायको. तिला सावरकर म्हणाले, हे झडतीचं वॉरंट घेऊन आले, जरा जाऊन घेऊन ये. ती बरोबर घेऊन आली घराचा नकाशा, अंगणात चटई घातली. दोघं आपण बसू. त्यांना हां काय खोदायचं आहे, फोडायचं आहे बघा. मग त्यांनी ते बेंडोळं असं आणलं होतं नकाशाचं घराच्या, ते उघडलं आणि करून बायकोकडे बघत बसला तो ब्रिटिश अधिकारी. सावरकर म्हणले, काय झालं काय? हो, हे काय दिलं आहे? काय दिलंस? नाही आपल्या घराचा नकाशा दिला आहे. बघू काय दिलंस ते. बघतात तर काय, अखंड हिंदुस्थानचा नकाशा दिला होता. थोडी लाज शरम होती त्या ऑफिसरला. तो आय एम सॉरी म्हणाला आणि झडती न घेता निघून गेला. आपल्याला विचारलं, तुमच्या घराचा नकाशा 722 स्क्वेअर फीट, स्टेट बँक ऑफ इंडियाचा 39,352 रुपयाचा हप्ता आहे. तो 722 स्क्वेअर फीट त्या उंबरठा नावाच्या वस्तूसमोर संपतात. त्याच्या पलीकडे गेलं की चायला आम्हाला आमचं वाटत नाही, पॅसेजसुद्धा वाटत नाही. का झालो आपण असे? कारण आम्हाला हे शिकवले नाहीत. आम्हाला 1920 ते 1947 फक्त गांधी पर्व शिकवलं गेलं, त्याच्या आधीचं काही शिकवलंच नाही. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, देश को दी आज़ादी, बिना खड्ग बिना ढाल. आईला काय बापाची पेंड आहे. हां, ते खाली वाकले, सगळे खाली वाकले. मीठ उचललं, चलेच जाओ, लगेच बॅगा भरून तयार हो, डुबळ बोटी बिटी गेले. आयला असं होतं काय? एक ब्रिटिश नावाचा महावृक्ष होता, 70 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढी भूमी व्यापून टाकणारा. हा महावृक्ष पूर्णपणे मुळातून पाडल्याशिवाय विषारी वृक्ष या भूमीवरती सूर्यकिरण पडणार नाही. सूर्यकिरण पडत नाही तोपर्यंत इथे काही चांगलं पिकणार नाही, इथे माणसं सुखाने जगू शकणार नाहीत. हे ओळखलं आणि मग टोपे घराण्यातला एक तात्या उठला, म्हणाला, मी हा वृक्ष पाडणार. कशाने पाडणार? त्यांनी खिसे चाचपले, त्याला एक टाचणी मिळाली. मग टाचणी एक रेघोट्या मारायला लागला. जाणार येणारी माणसं, पोरं टोरं चेष्टा करायला लागली. काय तात्या काय करताय? वृक्ष पाडतोय. हा एवढा? कशाने? टाचणीने? हा 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 हा. टिंगल टवाळी सुरू झाली. तात्याला माहीत होतं, फार तर 1-2 इंच मी असं एक हे करीन, रेघोट्या मारीन, ह्याच्या पलीकडे टाचणीने काही होणार नाही, माझं आयुष्य संपेल. पण माझं बघून कुणाला तरी वाटेल, माझी टाचणी घेऊन दुसरा कोणतरी येईल, तो ओढेल. कदाचित माझ्या 10 पिढ्या संपतील वृक्ष पडायला. पण जेव्हा तो पडेल तेव्हा माझ्या कुटुंबातल्या 10व्या पिढीतला मुलगा म्हणेल की 10 पिढ्यांच्या मागं आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या कुळामध्ये एक तात्या टोपे होते, त्यांनी पहिली टाचणी मारली होती म्हणून वृक्ष पडला. मग सगळे टिंगल करत असता तिकडनं झाशीची राणी चालली होती घोड्यावरनं. ती म्हणली, काय करताय तात्या? काय नाही ग, एक अंतिम लक्षात आलेलं आहे की हा वृक्ष पडत नाही तोपर्यंत काही खरं नाही. मग कशाने? टाचणीने. माझ्याकडे टाचणीच आहे. म्हणले, मी आहे ना, माझ्याकडे तलवार आहे.
मग ती तलवारीने करायला लागली. मग दोघांची टिंगल सुरू झाली. दोघांनाही माहीत होतं आपल्या पिढ्या संपणार आहेत. तेवढ्याच वासुदेव बळवंत फडके आले. ते मला काय करताय? काय नाही, वृक्ष पाडल्याशिवाय काही पर्याय नाही, मी येतो तुमच्याबरोबर. माझ्याकडे तो कुऱ्हाड आहे. तो कुऱ्हाडीचे घाव घालायला सुरुवात केली. हळूहळू हळूहळू माणसं वाढत गेली, माणसं वाढत गेली, माणसं वाढत गेली. टिंगल करणाऱ्या माणसांना सुद्धा लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे प्रकरण. त्यांनाही लक्षात आल्यावर तेही सगळेजण आले. प्रत्येकजण आपापल्या हातामध्ये जे जे असेल त्यांनी रेघोट्या तलवारीने घासायला, कोणी कुऱ्हाड, कोणी धावत येऊन काहीच नाही तर लाथा मारतायत, कोणी धक्का मारतायत. असं करता 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 एक पिढी संपली, दुसरी संपली, तिसरी संपली. अशा पिढ्यानं पिढ्या संपत गेल्या. 150 वर्ष निघून गेली. वृक्ष इतका पोखरला गेला की आता हाताची टाचणीची कशाचीच गरज लागली नाही. आणि मग एक जण आला आणि म्हणाला, बघा आता रक्त न सांडता मी तुम्हाला वृक्ष पाडून दाखवतो. नुसता ढकलला, जय जयकार झाला, उचलला त्यांना, मिरवणूक निघाली. पण 150 वर्ष त्या प्रत्येक ज्यानी टाचणी मारली, धक्के मारले, फुंकर मारले, जे आपल्या परीनं ज्यानी तो वृक्ष पाडण्यासाठी जे योगदान दिलंय, त्या सगळ्यांचं एकत्रित ते श्रेय आहे, एकट्याचं नाही. हे सांगण्याचं कारण एवढंच की आज हे व्याख्यान आता 8 वाजले संपल्यानंतर आज एकानेही मला फोटो काढण्यासाठी माझ्याजवळ यायचं नाही, एकानेही माझी स्वाक्षरी घ्यायची नाही. आपल्या घराघरामधनं, आपल्या भिंतींवरनं, आपल्या हॉलमध्ये सावरकर, टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही म्हणाल गांधींचं नाव घेतलं नाही, कारण ते असतातच. हे नसतात म्हणून यांची नावं घेतली. नसतील तर त्यांचाही फोटो आणा. फार मोठा माणूस होता, त्याच्याबद्दल नो डाऊट. ह्या सगळ्यांचे फोटो, ते घोडे धावतायत असली काहीतरी चित्र असतात बघा, गुलाबाचे मळे वेळे, ते काढा आता थोडे दिवस आणि यांचे फोटो लावा. मग तुमची मुलं विचारतील, आई बाबा हे कोण आजोबा आले? तेव्हा त्यांना सांगा, आपले नाही, 136 करोड हिंदुस्थानी लोकांचे आजोबा आहेत. आणि हे आहेत म्हणून आपण आहोत. मग यांनी केलं काय? मुलं प्रश्न विचारतात हल्लीची. शंकेचं पूर्ण निरसन झाल्याशिवाय ती थांबत नाहीत. मग नाईलाजाने पोराच्या शंकेचं निरसन करण्यासाठी तरी आईबापाला शिवाजी महाराजांचं, सावरकरांचं, टिळकांचं, गांधींचं चरित्र वाचावं लागेल. फार काय करू नका. सगळ्यांनी राजकारणात गेलं पाहिजे आणि मिलिटरीमध्ये गेलं पाहिजे म्हणजे देशसेवा, अजिबात नाही. आज व्याख्यानाला येताना बाईक घेऊन आला असाल, मी बाईक पार्क करताना माझ्या अशी पार्क करीन की आणखीन 4 बाईक तिथे पार्क होतील, एवढा विचार केला तरी ती राष्ट्रसेवा आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर माझ्या प्रत्येक कृतीतून कोणाला त्रास तर होणार नाही ना, एवढा जरी विचार केलात ना तरी ती राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रसेवा आहे. दुसऱ्याचा विचार करून सार्वजनिक ठिकाणी वागणं एवढीच अपेक्षा आहे. तर ही थोरच माणसं, हे सगळं आपण करूच शकत नाही, इम्पॉसिबल. आपण फारच सामान्य आहोत. पण फारच सामान्य माणसं एवढं करू शकतात. काही झालं तर मी थुंकणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण राष्ट्रकार्य करू शकतो, समाजकार्य करू शकतो. जॅपनीज लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. आपण शिकत नाही काही. इथून निघाल्यानंतर सावरकरांचा फोटो नसेल तर आणून लावा. हे सगळ्या महापुरुषांचे घरात फोटो लावा आणि शोधायला सुरुवात करा की राष्ट्र, हे बघा 532 ना लोकसभेत, 544, 544च माणसं बसतात लोकसभेत देश चालवायला आणि महाराष्ट्र चालवायला 288. सगळं काय ते 544नीच करायचं असं नाही. ते फक्त 544 आहेत. आपली संख्या 136 करोड आहे. आपण प्रत्येकाने एक एक टाचणी उचलली बास.
544 कितीही नालायक असले तरी काहीच वाकडं करू शकत नाहीत ते आपलं. जे काय ते त्यांच्यावर ढकलून मोकळे होऊ नका, हात झटकू नका. तुमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. तेव्हा ब्रिटिश वृक्ष होता. आज भ्रष्टाचार नावाचा एक असा 70 नाही आता 32 दशलक्ष राहिली जमीन, असा हा वृक्ष उभा आहे आपल्यासमोर. हा पाडायचा आहे. एक नवीन भारत बनवायचा आहे, एक नवीन हिंदुस्थान आपल्याला बनवायचं असेल तर आता प्रत्येकाने इथून जाताना टाचणी शोधायचा प्रयत्न करा. तर बघा काही वर्षांनी काय राष्ट्र घडेल. आपल्या मुलांना जर आज आपण शाळेत शिकवणार नाहीत, माहिती आहे मला, त्यापेक्षाही करू नका. आपण आपल्या मुलांचा एक 5 मिनटं मागा. आईवडिलांनी इमोशनल ब्लॅकमेल करा मुलांना. ते सगळे लाड पुरवते की नाही, मी फक्त माझ्यासाठी मला 5 मिनटं हवेत तुझ्या आयुष्यातली, फक्त 5 मिनटं. रात्री झोपायच्या आधी देशील? नाही म्हणणार नाहीत बघा पोरं. 5 मिनटंचं आई बाबा मागतोय, देईन ना, बसवा 5 मिनटं त्याला. 5 मिनटात 2 ते 3 पानं होतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची. 3 पानं वाचा, 5 मिनटं झाली की तो मुलगा पहिल्यांदा खूप कंटाळा आयला, काय आहे वाचवा, ठीक आहे माझ्यासाठी कर ना, मी तुझ्यासाठी सगळं करतो की नाही. तू म्हणशील ते ब्रँडेडचे कपडे आणून देतो, सगळं करतो, आयफोन देतो लायकी नसताना तुला. असं बोलायचं, मग ते कळतं त्या पोराला आपली लायकी काय ती. मला 5 मिनटं नाही देऊ शकत, मग तू काय नाही गपचूप बसणार. पहिले 4 दिवस तो कंटाळणार, कसा तरी बसणार, 8 दिवस कंटाळणार, 10 दिवस कंटाळणार, महिना कंटाळेल, 2 महिने कंटाळेल, मग 1 दिवस परत गॅप टाका. बघा माझा चॅलेंज आहे, तो मुलगा स्वतःहून तुमच्या पाठीशी येईल. म्हणे ते आज 5 मिनटं वाचतेस ते वाच ना, मजा येत होती. आणि हे जर का आज आपण केलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. भयानक पद्धतीने हा देश अराजकतेकडे चाललेला आहे. ह्याच्यापासून आता जर देशाला वाचवायचं असेल, कारण एक लक्षात ठेवा, ह्या देशातनं हिंदू अल्पसंख्य झाले आणि त्यांना जर हाकलून देण्यात आलं तर जगाच्या पाठीवर हिंदू राष्ट्र म्हणून आपण हक्काने जाऊन राहावं असं एकही राष्ट्र नाही. बाकी सगळ्या मुस्लिम कंट्रीज आणि ख्रिश्चन कंट्रीज आहेत. हिंदूंचं हक्काचं स्थान एकमेव आहे, ते म्हणजे हिंदुस्थान, भारत. हा वाचवायचा असेल 70 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रफळावरनं आपण 32 दशलक्ष चौरस किलोमीटरवर आलेले आहोत. आता 32 जर आकडा तिथेच थांबवायचा असेल तर आपल्याला आपल्या मुलीची 5 मिनटं घेऊन त्यांना शिवाजी शिकवण्याची गरज आहे, सावरकर शिकवण्याची गरज आहे, टिळक शिकवण्याची गरज आहे, हे सगळी महापुरुष शिकवण्याची गरज आहे. त्यांची चरित्राची 3 पानं वाचून दाखवायची, त्याशिवाय झोपायचं नाही. एक उपक्रम करू शकता तुम्ही, कितीही बिझी असलात तरी. मला वेळ मिळत नाही हो असं म्हणू नका. कितीही बिझी असला ना तरी सिगरेट पिणारा माणूस बघा, त्या सिगरेटच्या झोनमध्ये एसीमध्ये जाऊन एक धूर मारूनच येतो. कितीही बिझी असला तरी दारू पिणारा रात्री एक घोट मारतोच. तसा देशभक्तीचा घोट पाजण्याची नितांत गरज आहे. कळकळीने सांगतोय, देश वाचवायचा आहे आता आपल्याला. हे राष्ट्र, हे हिंदू राष्ट्र आपल्याला वाचवायचं आहे. ते आपल्याच हातात आहे, राज्यकर्त्यांच्या नाही. त्यामुळे आता इथून निघताना आपली टाचणी आणि महापुरुषांचे फोटो आहेत का बघा. आज ही वक्तृत्व स्पर्धा फार छान पद्धतीने झाली. मुलांनी फार छान भाषणं केली. इतक्या लहान लहान मुलांना सावरकरांबद्दल बोलताना मजा वाटत होती. हळूहळू का होईना एक दिवस नक्की ह्याच्यातनं अनेक वक्ते तयार होतील, अनेक ठिकाणी जाऊन ही भाषणं करतील. एक दिवस नक्की हा देश सावरकरांच्या मार्गावर नक्की चालायला लागेल असा विश्वास व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्राय स्वाहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.